कॅरीबॅग मध्ये घेऊन कॅरीबॅग मध्ये काय घेऊन जावं नाही. आपण सर्व ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो मार्गदर्शनपर कार्यक्रम आता यापुढे सुरू होत आहे. व्हाईट गोल्ड ट्रस्ट पॅरिस ॲग्रो बुस्टर ॲग्रीचे एमडी श्री गजानन जाधव सर हे आपल्याला कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांबद्दल मार्गदर्शन करणार आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी शांततापूर्वक मार्गदर्शन ऐकून घ्यावे व जिथे गरज आहे तिथे नक्की मतदान करून घ्यावे. मी यापुढे श्री गजानन जाधव सर यांच्या सर तत्पूर्वी 1 मिनिट मी बोलतो. सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती राहील की हा साहेबांचा आणि तुमचा किंवा इथं बसलेले सर्व मान्यवर आणि तुमचा हा प्रोग्राम आहे आणि या मान्यवरांना तुम्ही परक समजू नका. हे आपलेच आहेत असं समजून जे काही तुमची शंका असेल, जे काही निरीक्षण असेल, जे तुम्हाला अडचण आतापर्यंत शेतात काम करताना पिकाबद्दल किंवा औषधीबद्दल येत असेल, खताबद्दल येत असेल तर त्यांचं निश्चितच तुम्ही यांच्याकडून तुम्ही हे करून निरीक्षण करून हे करून घ्यावं. तर जाधव सर. ब्रह्मांड नायक संत श्री गजानन महाराजांना वंदन करून आज या मंचावर उपस्थित शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षापासून हवामानाचा अंदाज देणारे श्री पंजाबराव पाटील पांडुरंग पाटील सर त्यांनी अनेक वर्षापासून भारंबे काका, भारसाखे काका आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, आज खूप मनाला समाधान वाटतंय की कृषी सेवा केंद्रावाले व्यक्ती, 2 व्यक्ती धनंजय भारंबे आणि मनोज भारसाखे या दोघांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मला वाटतं असला पहिला कार्यक्रम असेल की ज्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांना विविध तज्ञांच्या माध्यमातून खरीपाच्या पूर्वी मार्गदर्शन केले जाते. खरं पाहिलं तर कृषी केंद्र म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये ते कृषी केंद्राच्या मालकाबद्दल मत झालेलं आहे तर त्याला हे अपवाद वाटतात. कारण मी सुद्धा पाहतोय खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना चांगले उत्पादनं देऊन, चांगली माहिती देऊन, चांगलं मार्गदर्शन करून खूप चांगली मोठी भरारी घेतली. आणि हा आजचा कार्यक्रम तर त्यांनी फार चांगला आयोजित केलाय ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या पिकांबद्दल, तुमच्या नियोजनाबद्दल आणि कुठलेही प्रश्न, कुठलीही शंका असतील तर त्याचं निरासन तुमचं त्यामध्ये होऊन जाईल. तर मी खरंच धनंजय भाऊ आणि मयूर भाऊंचं मनपूर्वक कौतुक करतो, आभार मानतो. कारण आज आपण पाहिलंय अनेक वर्षापासून आपण कुणाचे ग्राहक होतो तर त्यांनी तुमच्यासाठी काही फारसं केलं असेल असं मला वाटत नाही. हा कार्यक्रम आयोजित करणं, एवढ्या मोठ्या सभागृह घेऊन, एवढी चांगली व्यवस्था करून आणि या सर्व मंडळीला बोलून तुमच्यासोबत संवाद करणं हे याच्यासाठी म्हणजे काहीतरी मनात चांगलं होईल. त्यांच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगला विचार असल्यामुळंच आणि हे ध्येय असल्यामुळंच हे असं करू शकले. शेगावला आमचा कार्यक्रम होता. त्यांनी जेव्हा विचारले की साहेब तुमचा कार्यक्रम मला घ्यायचा आहे, सोबत पंजाबराव दत्त पण येतील, पाटील साहेब आहेत, तांबे साहेब आहेत. माझं मंगळवार ते शुक्रवार असं मागच्या 4-5 आठवड्यापासून कंटिन्यू कार्यक्रम चालू होते. शनिवार, रविवार, सोमवार मी हेडक्वार्टरला राहत होतो. पण त्यांचा आग्रह पाहून मी त्यांना म्हटले ठीक आहे, शनिवारी म्हणजे 30 तारखेला आपण कार्यक्रम घेऊ. आणि मला खरंच आज आनंद वाटतो एवढ्या मोठ्या संख्येनं, प्रचंड संख्येनं शेतकरी इथं उपस्थित आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं मोठं प्रेम त्यांच्यावर आहे. आजच्या वक्त्यांमध्ये पंजाबराव शेतकरी कुटुंबातले, आज जर आपण पाहिलं हवामानशास्त्र, हवामान विभाग भारतामध्ये करोडो रुपये खर्च करून त्यांचे अंदाज कसे असतात, मध्यम पाऊस, हलका पाऊस,
मोठा पाऊस कुठे पडणार काय पडणार करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे सगळं यंत्रणा असून सुद्धा आपल्याला हवामान विभागावर आपण कधी विश्वासच ठेवला नाही. पण पंजाबचा अंदाज कधी येतोय याची आपण वाट पाहतो. कारण त्यामध्ये अचूकता आहे. खूप चांगलं काम ते करतायत. फक्त माझी एक विनंती आहे पंजाबरावला की त्यांनी जरा जिल्हा वाईज जर दिलं तर थोडस बरं होईल. कारण काही वेळेस जिल्ह्यानुसार अंदाज जर नसेल तर थोडीशी गडबड होते. त्यामुळे थोडस जिल्ह्यावाईज जर आपण दिलं किंवा तालुका वाईज करता आलं तुम्हाला त्यासाठी काही यंत्रणा पाहिजे असेल काही मनुष्यबळ पाहिजे असेल त्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहे. आमच्या व्हाईट बोर्ड ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मदत करायला तयार आहे. ऍक्च्युली पंजाबरावनं 2016-17 मध्येच माझ्याकडे प्रस्ताव दिला होता. आम्ही मागच्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजाचे SMS पाठवतो. पण आम्ही एका दुसऱ्या व्यक्तीसोबत जोडलेलो आहे. त्यांनी मला 16-17 मध्येच प्रस्ताव आणला होता की बाबा हे अंदाज तुम्ही तुमच्या माध्यमातून पाठवा. पण तेव्हा आम्ही दुसरीकडे जुळलेलो होतो आणि मला तिथे जे पेड म्हणजे पैसे देऊन जे अंदाज प्रोफेशनल अंदाज घेतोय म्हणजे पंजाबरावांनी मला फुकट दिला असता आणि माझा अधिकार त्याच्यावर राहिला नसता. त्यामुळे जिथे पैसे देऊन चालू आहे तिथे आम्ही कंटिन्यू केलं. कारण ते पैसे देऊनही अंदाज जर चुकला तर त्यांचे कान पकडतात होता आम्हाला. त्यामुळे आम्ही आमचा देतोय जवळपास जुळते मिळते अंदाज असतात. थोडाफार काही फरक असला तरी ते एवढा फार फरक पडत नाही. पण त्यांनी जिल्ह्यानुसार जर दिला तर आपल्याला अजून फार सोयीसोय होईल. तर मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये माझ्यावर जबाबदारी आहे सोयाबीन कापूस आणि तूर आणि हे 3 महत्वाचे पिकं आपले. या पिकांमध्ये उत्पादकता कशी वाढावी उत्पादन वाढण्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत आपलं उत्पादन तसं जर पाहिलं तर उत्पादन आणि उत्पन्न हे आपल्याला सारखे शब्द वाटतात. उत्पादन आणि उत्पन्न पण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. उत्पादन म्हणजे एकरी किती पिकलं सोयाबीन एकरी 10 क्विंटल पिकलं ते झालं उत्पादन. कापूस एकरी 5 क्विंटल पिकला ते झालं उत्पादन. आणि उत्पन्न म्हणजे सगळा खर्च वजा जाऊन तुम्हाला पैसे किती राहिले ते झालं उत्पन्न. आपल्याला उत्पन्न वाढवायचं म्हणजे गाडी आणि ड्रायव्हर आपल्याला एकरी नफा वाढवायचा आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करणं गरजेचं आहे. त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना सोबत खर्चावर नियंत्रण कसं राहील कमीत कमी खर्चामध्ये आपण व्यवस्थापन कसं करू शकू. कारण शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची जर साथ मिळाली योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर मला असं वाटतं की कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही. थोडीशी निसर्गाची साथ आणि तांत्रिक माहिती जर मिळाली तर एकही शेतकरी मागे राहणार नाही. ते कार्य आम्ही मागच्या अनेक वर्षापासून व्हाईट बोर्ड ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतोय. युट्यूबवर जर तुम्ही पाहिलं व्हाईट बोर्ड ट्रस्ट जर चेक केलं तर आपलं चॅनल आहे आणि त्या चॅनलवर दर सोमवारी लाईव्ह असते वेगवेगळे व्हिडिओ असतात. दर गुरुवारी फळबागा आणि भाजीपाला पिकांबद्दल असते. ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिले युट्यूबवरचे तर मला आपण दर सोमवारी SMS पाठवतो. त्या SMS फायदा सुद्धा लाखो शेतकऱ्यांना होतोय. आपला एक कस्टमर केअर नंबर आहे शेतकरी सहायता क्रमांक 8888 16 78 या नंबरवर तुम्ही कधीही कॉल केला तर तुम्हाला तिथे शेतीची सगळी माहिती मिळेल. 8888 काही शेतकऱ्यांना लिहून घ्यायचं असेल तर ते लिहून घेऊ शकतात. हा शेतकरी सहायता क्रमांक आहे 8888 16 78 88. परत एकदा सांगतो 8888 16 78 88 आणि युट्यूब चॅनलचं नाव आहे व्हाईट बोर्ड ट्रस्ट. शेतकऱ्यांसाठी काम करणारी सेवा शेतकऱ्यांना कृषी साक्षर करणं हा आमचा उद्देश आहे. तर मंडळी आपण सुरुवात करूया तांत्रिक माहितीसाठी. पहिलं पीक घेऊया आपण सोयाबीन.
आज सोयाबीन म्हणजे लेडीजचे आहेत ना, दोन गाड्यांमध्ये दादा साहेबांची गाडी आणि कांबळे साहेबांची गाडी, त्या दोन गाडी त्यांना शेगावला घेऊन जा, दर्शन वगैरे करतील आणि नंतर उत्पन्न वाढावं यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला योग्य अंतरावर सोयाबीनची पेरणी करावी लागेल. एकदम फक्त ते दोन ओळीतलं ड्रायव्हर अंतर कुठे हे योग्य ठेवा. ते जर असं- योग्य ठेवा म्हणजे काय, सोयाबीन मध्ये दोन प्रकारच्या जाती असतात. एक उभाट वाढणारी असते जी फांद्या करत नाही, उभाट वाढते. कोणती जात आहे ती? 9305 आहे, 9560 आहे, 3344 आहे, विक्रांत आहे, करिश्मा आहे. या जाती उभाट वाढतात, त्या फांद्या करत नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे फांद्या करणारी जाती, त्यामध्ये 335 आहे, 228 आहे, केडीएस 726 आहे. या जाती फांद्या करतात. बरेच शेतकरी आपलं बघा, किमान म्हणजे आपलं फराट आहे ते मुगाला तेच, उडदाला तेच, सोयाबीनला तेच, हरभऱ्यालाही तेच. आपल्याला जर दोन प्रकारच्या जाती असतील तर त्याच्यासाठी अंतर सुद्धा आपल्याला वेगळं करावं लागेल. ज्या याच्यामध्ये जर दोन ओळीचं अंतर कमी झालं आणि ते जर दाटली तर तिथं मोठ्या प्रमाणात तुडवड होते. प्रचंड तुडवड होते, म्हणजे बुरशीचे रोग वाढतात, तिथं रस शोषण करणारी कीड वाढते आणि तिची उभाट वाढ होते, दोन कांद्याचं अंतर वाढतं. त्यामुळं फांद्या करणाऱ्या जातीमध्ये आपल्याला दोन ओळीचं अंतर हे वाढवावं लागेल. ते कसं ठरवायचं, तर मध्यम जमीन असेल, हलकी जमीन असेल तर दोन ओळीचं अंतर तिथं 18 इंच म्हणजे 1.5 फूट ठेवा. काय झालं मध्यम जमीन असेल तर दोन ओळीचं अंतर तुम्ही 2 फूट ठेवू शकता. आणि खूप बारीक जमीन आहे, जास्त फांद्या करणारी जात आहे तर सोयाबीनच्या दोन ओळीचं अंतर तुम्ही 2.5 फूट सुद्धा ठेवायला हरकत नाही. म्हणजे जमिनीनुसार आणि फांद्या करणाऱ्या जातीनुसार तुम्हाला दोन ओळीचं अंतर जर वाढवलं तर उत्पादनामध्ये 20% पर्यंत वाढ होते. 20% पर्यंत उत्पादन वाढते. आम्ही हे सगळे प्रयोग केलेले. आता दुसरा प्रकार म्हणजे उभाट वाढणारी. उभाट वाढणारी 9305, 9560, 3344, विक्रांत, करिश्मा वगैरे या जाती सरळ वाढतात. मग सरळ वाढतात तर याच्या दोन ओळीचं अंतर वाढवू नका. उलट दोन ओळीचं अंतर इथं तुम्ही कमी करू शकता. म्हणजे जर भारी जमीन असेल, सुपीक जमीन असेल तर दोन ओळींमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 1.5 फूट म्हणजे 18 इंचाचा सावा ठेवा. जर मध्यम जमीन असेल तर 2 इंचाला कमी करा, 16 इंचाचाच ठेवा. जर हलकी जमीन असेल तर त्याचं 14 इंचाचा सावा ठेवा. म्हणजे जमिनीनुसार वाढ वाढणाऱ्या जातीमधल्या दोन ओळींचं अंतर तुम्हाला कमी कमी करायचं. याच्यामध्ये तुम्ही 14 इंचाचा जरी सावा ठेवला, 14 इंचाचा जरी दोन ओळीचं अंतर ठेवलं तरी या जाती गाठणार नाही, कारण ह्या उभाट वाढतात. मग फांद्या करणाऱ्या जातीसाठी दोन ओळीचं अंतर वाढवायचं आणि उभाट वाढणाऱ्या जातीसाठी दोन ओळीचं अंतर कमी करायचं. वहिनी तुम्ही आहे ना मंदिराचा दर्शन वगैरे करा. प्रसाद जर घ्यायचा असला तिथं प्रसाद घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर मग इथं आहेच व्यवस्था तुमच्यासाठी आणि आरामात जाऊन म्हणजे कसं तुम्ही सर्व ग्रुप एक एन्जॉय होईल नाही तुमचं तेवढंच. कारण आता आम्ही काही त्यांना सोडणार नाही संध्याकाळपर्यंत सर. सर्व जाऊन येतील दोघांना मग दर्शनासाठी की नाही. कोणती कोण सर्व लेडीज चालल्या का? सर्व जातात बसणार इथं नाही रे, नाही का 4-5 बसतो. 4-5 एक कांबळे साहेब गाडी आहे ना मोठी, बरोबर बोलेरो मग ठीक आहे. हा ती गाडी आहे ना, त्यात 8 त्यात बसतील, 7-8 दोन गाड्या आहेत. 5-7 बसतात आपल्याकडे. 5-7-8 जण बसतातच ना आपल्या गाडी. 5 बाया बसतात ना, आहेतच किती 5 कारण मग ते मागं बसणं बरोबर नाही होत. घेऊन जा शेगावपर्यंत नाही. काय मुली मागं बसतील काय 10 मिनिटात नाही, 10 मिनिटात नाही. एसी गाडी आहे सगळ्या गाड्यांच्या नाही. सर बोलताना काही चुकलं नाही, नाही अधिक पाहिजे थोडस. ते कसं
नाही 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 मुली मुली मागा टाकायच्या ना, काय एवढं विषय नाही आहे. मुली मुली मागा टाकायच्या, आपल्या घरचे सर्व घरचेच आहेत, आपल्या काही टेन्शन घेऊन नये. हा स्टेजवर म्हणतो बरं स्वतः वाटतं बस त्याच्यासाठी तेवढा सगळा खर्च केला मग. अरे भरपूर पब्लिक आली तरी अजून अपेक्षित होती हो, पूर्ण पॅक पाहिजे होते, 700-800 शेतकरी पाहिजे होते. लोकांचं लग्न कार्य हा ना, अरे पण लोकांना हा? कांबे साहेब गाडी आहे ना? हा. हा, ओके. ते आधी गणपत झालं म्हटलं तो दुसरी गाडी जाधव साहेबांची. हा. हो इथे घेऊन आहे गाडी. गाडी अंदर दे का? अंदर आहे ना गाडी, अंदर आहे की बाहेर आहे? बाहेर आहे का गाडी? हा इथं गिटावर घेऊन हा सर्वांच्या सर्वांसोबत मिळून मिसळून राहा, मिळून मिसळून सर्वांसोबत आपण जेवण येतो काय सर्व एन्जॉय करू. काय कुठं दादा सांगायचं नाश्ता करून जेवण आहे ना? हा 2 नंतर. सब नमस्कार. म्हटलं कसं लेडीज वर काही प्रेझेंट आणखी अपेक्षित आहे, घेऊनच राहिले शेतकरी 700-600 त्यांचं सर्व आहे, त्यांच्यामुळे आपण एवढं मोठं होत आहोत, एवढं हे करत आहोत. ते आपल्यासोबत जुडून आहेत कंटिन्यू 2013 पासून 15 पासून. एक टॉप मोस्टचे फार्मर आहेत. त्यांच्यामध्ये काही शेतकरी 4-4, 5-5 लाखाचा बिझनेस असलेले घेत नाही. का सर्व लेडीजच जाऊ देतात, फक्त तुम्ही जाणार आहे का? एक काम कर मग, तू सरांना घेऊन जा ना गाडीत तुझ्या. अरे ह्या लेडीजची गाडी वेगळी राहिली, दादा सरांच्या गाडीत आणि कांबे साहेबांच्या गाडीत सर्व लेडीज बसतील. ते लेडीज काय म्हटलं, तुम्ही एन्जॉय करू नये म्हटलं, आम्ही इथे बोर झाल्यापेक्षा. तू जाता का मग? दोन्ही नेता बस चालते कोण? दीदी कोण? बरं ठीक आहे, चालेल थांबा. बोलेरो आहे. हा नाही ते त्यांना जाऊ दे, फक्त काही विषय नाही. पारंपरिक पद्धतीमध्ये पेरणी केल्यानंतर बीबीएफचं सोयाबीन 8 दिवस जास्त काळ सहन करू शकते. बीबीएफ मध्ये पेरणी केलेलं पीक 8 दिवस जास्त काळ सहन करते. म्हणजे जास्त पाऊस पडला तरी फायदा, कमी पाऊस म्हणजे 20% झाडं कमी झाले तर उत्पादन घटल, पण असं होत नाही. याच्या उलट होतं. याच्या उलट उत्पादन 20% वाढतं. याचं कारण काय आहे की जे तास तुम्ही मोकळं सोडलंय तिथे दोन्ही बाजूच्या तासाला हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो आणि दुप्पट शेंगा दोन्ही तासाला लागतात. म्हणजे 1 तास जरी मोकळं सोडलं तर दोन्ही बाजूच्या तासाला दुप्पट शेंगा लागल्यामुळं उत्पादन तुमचं 20% वाढतं, कमी होत नाही. आपण धुऱ्याच्या बाजूचा तास पाहतो तर जास्त शेंगा असतात. कशामुळं? त्याला सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा खेळती राहते. त्यामुळे 20% उत्पादन तुमचं बीबीएफ पद्धतीमध्ये वाढते. आपले हजारो शेतकरी आहेत बीबीएफ पद्धतीनं पेरणी करणारे, आणि त्यांचं 30% पर्यंत उत्पादन वाढलं. मी थोडंसं कमी सांगतो, 20% तरी तुमचं उत्पादन त्यात वाढेल. हा झाला तिसरा फायदा. चौथा फायदा, 20% बियाणं कमी लागेल, बियाणं सुद्धा कमी लागेल. 5वं तास जर सोडलं तुम्ही तर 20% बियाणं कमी लागेल. 5वा फायदा, आपल्याला बरेच वेळेस उशिरापर्यंत फवारणी करता येत नाही. 3रा फवारा एखाद्या वेळेस आपला हुकून जातो, एखाद्या वेळेस आळी येते, रोग येतो, आणि तेव्हा फवारणी करायचं आपण मजुराला म्हटलं
तर तो म्हणतो इचुकाट्याचा आपलं हिंमत नाही, आपण काही जात नाही, आणि तेव्हा मग आपण हतबल होतो. मग अशा वेळेस तुम्हाला जो बीपीएफचा तुमचं जे सरी सोडलेली आहे तिथून तुम्ही शेवटपर्यंत कधीही फवारणी करायला तुम्हाला मोकळं आहे, शेवटपर्यंत फवारणी करू शकता. त्यासोबतच बरेच वेळेस पावसाचा जर खंड पडला, आपल्याला स्प्रिंकलर लावायचं असतं आणि स्प्रिंकलर लावायला आपल्याला खूप नुकसान होतं. जर बीपीएफ पद्धतीनं तुम्ही 1 तास सोडलेला असेल तर स्प्रिंकलर सुद्धा लावू शकता. तर ही झाली बीबीएफ पेरणी पद्धत, म्हणजेच उत्पादन वाढण्यासाठी 20% उत्पादन वाढण्याचा हा तिसरा मुद्दा झाला. त्यानंतर उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला रासायनिक खताचा योग्य वापर करा. रासायनिक खतामध्ये शेतकऱ्यांचे बरेच गैरसमज आहेत. एकानं डीएपी आणले की अख्खं गाव डीएपी घेऊन येते, मग ते शॉर्टेज असलं तर इकडून आण तिकडून आण, काही कुठाने करून आणतो, पण डीएपीच आणतो. आपल्या जमिनीला कशाची गरज आहे ते ओळखा. आपल्या शेतात काय कमी आहे, जे कमी आहे त्याचा वापर जास्त करायला लागेल, आणि जे आधीच आहे ते जर आपण अजून वापरलं तर मग तिथं जास्त अन्नद्रव्य झालं तर इतरांना परिणाम होईल, इतर अन्नद्रव्यावर. नत्र, स्फुरद आणि पालाश हे 3 मुख्य अन्नद्रव्य असतात. या तिघांचं संतुलन होणं गरजेचं आहे, संतुलित, बॅलन्स. मी शेतकऱ्यांना सांगत असतो, जसं आपल्याला पोट भरण्यासाठी पोळी, भाजी आणि भात हे 3 घटक पाहिजे. याच्यात समजा पोळी खूप वाढली, भात खूप वाढला, भाजी थोडीशी वाढली तर काय होईल? पोळी आणि भात शिल्लक राहील आणि भाजी संपून जाईल, आपलं जेवण व्यवस्थित होणार नाही. समजा भाजी खूप वाढली आणि भात आणि पोळी थोडी थोडी वाढली तर काय होईल? भाजी शिल्लक राहील आणि पोळी भात संपून जाईल. तसं एनपीकेचं आहे, नत्र, स्फुरद, पालाश, त्याचा बॅलन्स महत्वाचा आहे. आता खत कोणतं द्यायचं? सोयाबीनला कोणतं खत द्यायचं? बघा, तसं पाहिलं तर माती परीक्षण करणं गरजेचं आहे. आपण माती परीक्षण करत नाही, आणि केलंही तर त्या लॅबोरेटरीवर आपला विश्वास नाही. आताच मला एका शेतकऱ्यांनी रिपोर्ट दाखवले, सगळे चुकीचे रिपोर्ट वाटले मला. तर आपण ढोबळपणानं कमीत कमी आपल्या शेतामध्ये नत्राचं प्रमाण किती आहे ते ओळखतो. नत्र किती आहे ते ओळखू शकतो. कसं ओळखता येते? ज्या जमिनीमध्ये कोणत्याही पिकाची वाढ झपाट्यानं होते, जोरात वाढ होते, जोरात वाढ होते, झपाट्यानं वाढ होते, जास्त वाढ होते म्हणजे नत्र जास्त आहे. काहीच सांगायचं काम नाही. जास्त वाढ होते म्हणजे नत्र जास्त आहे. मग अशा जमिनीमध्ये तुम्हाला खत देताना काय करावं लागेल? नत्र जास्त असलेल्या जमिनीमध्ये फक्त सुपर फॉस्फेटचा वापर करा. सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 ते 3 बॅग आणि 20 किलो पोटॅश. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 20 किलो पोटॅश. ते सुपर फॉस्फेट तुम्ही पेरणीसोबत द्या किंवा पेरणीच्या 8-10 दिवस 15 दिवस आधी जरी फेकून दिलं आणि वखरून घेतलं तरी चालेल. पोटॅश मात्र मग पेरणीसोबत टाकून द्या. तिथं जर डीएपी दिलं तर काय होईल? 18% नत्र आहे डीएपी, म्हणजे आधीच नत्र जास्त, अजून नत्र मिळालं त्याला. 20-20-0-13 दिलं तर काय होईल? नत्र आहे आणि परत नत्र मिळालं. त्यामुळं जास्त वाढ होणाऱ्या जमिनीमध्ये खत देताना सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे द्यायचं. आता काही जमिनी अशा असतात की तिथं पिकाची वाढ कमी होते, जास्त वाढ होत नाही. तर अशा ज्या जमिनी आहेत जिथं पिकाची कमी वाढ होते त्या जमिनीमध्ये नत्र कमी आहे. मग नत्र कमी असलेल्या जमिनीमध्ये आपल्याला खत पेरताना 20-20-0-13 किंवा 24-24-08, 20-20-0-13 किंवा 24-24-08 हे का द्यायचं? कारण यातला नत्र जो आहे तो हळूहळू मिळतो, पिकाला मिळत राहतो, जास्त काळ मिळतो. त्यामुळं कमी वाढ होणाऱ्या जमिनीमध्ये 20-20-0-13 किंवा 24-24-08 हे रासायनिक खत पेरणी सोबत द्या. आणि ज्या जमिनीमध्ये मध्यम प्रमाणात नत्र आहे, जास्तही नाही कमी नाही, मग अशा जमिनीत तुम्ही सोयाबीनला पेरणी सोबत डीएपी देऊ शकता, 12-32-16 देऊ शकता, 14-35-14 देऊ शकता, 10-26-26 देऊ शकता. यापैकी कोणतंही एक खत तुम्ही स्फुरद जास्त असलेलं खत मध्यम नत्र असलेल्या जमिनीत द्या. याच्यासोबतच मंडळी एक अत्यंत महत्वाचा विषय
म्हणजे सोयाबीन हे सल्फर लव्हिंग क्रॉप आहे. इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीन सल्फरचा उचल जमिनीतून जास्त प्रमाणात करते. जमिनीतून उचल जास्त होतो म्हणजेच वर्षानुवर्ष तुम्ही एकाच शेतात जर सोयाबीन पेरत असाल तर त्या जमिनीतलं सल्फर हळूहळू कमी होते. आणि सल्फर एक असा घटक आहे की तो जर कमी असेल तर तुमचं नत्र स्फुरत पालाश सुद्धा पिकाला पाहिजे तेवढं मिळत नाही. त्यामुळं जे शेतकऱ्यांनी मागच्या 5-7-10 वर्षापासून सोयाबीन पेरत असतील अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पेरणीसोबत सल्फरचा वापर करा. 2 प्रकारचं सल्फर बाजारामध्ये आहे. एक सल्फर WDG जे आपण बुरशीनाशक सल्फर म्हणून वापरतो WDG, ते एकरी 2 किलो किंवा दाणेदार सल्फर आहे बेनसल्फ वगैरे जे असतं ते एकरी 5 ते 10 किलो. हे पेरणीसोबत जे खत आपण वापरून त्याच्यासोबत मिक्स करून द्यायचं. सल्फर WDG सल्फा बूस्ट 2 किलो किंवा दाणेदार सल्फर एकरी 5 ते 10 किलो. पण हे कोणत्या खतासोबत द्यायचं आणि कोणत्या खतासोबत नाही द्यायचं. बघा, काही रासायनिक खतं आहेत की त्याच्यामध्ये सल्फर आधीच असतो. सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये सल्फर आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यात खर्च विनाकारण करू नका, कारण सिंगल सुपर फॉस्फेट मधला सल्फर तो पिकाला मिळेल. जर सुपर फॉस्फेट देत असाल तर तुम्ही तिथं सल्फर देऊ नका. समजा 20-20-0-13 दिलं तर त्याच्यातही 13% सल्फर आहे, मग त्याचं गरज नाही. 24-24-08 दिलं तरी सुद्धा त्यात 8% सल्फर आहे, त्यासोबत सुद्धा देऊ नका. कोणत्या खतासोबत द्यायचं मग? DAP 12-32-16, 14-35-14, 10-26-26 याच्यापैकी कोणत्याही खतासोबत तुम्ही 2 किलो सल्फा बूस्ट टाकू शकता. आता याच्या सोबतच आपल्याला इथून पुढे बघा, रासायनिक खताची उपलब्धता यावर्षी थोडीशी कठीण राहील असं वाटतंय. उपलब्धता कमी राहील. त्यामुळं मला असं वाटतं की रासायनिक खतं आपण जर बजेट असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका, कारण वेळेवर रासायनिक खतं मिळण्याचं कठीण वाटतंय. त्यामुळं जर बजेट असेल तर रासायनिक खतं घ्यायला हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण भारत सरकार रासायनिक खतावर सबसिडी किती देते? 2 लाख कोटी रुपये. या वर्षीची सबसिडी जी आहे 2 लाख कोटी. आपण जी युरिया आपल्याला 266 रुपयाला मिळतात त्याची जर सबसिडी काढून टाकली तर ती युरियाची बॅग आपल्याला 3000 रुपयाला घ्यावं लागेल. सबसिडी जर काढली तर 3000. DAP जे मिळतं 1200-1300 रुपयाला, त्याची सबसिडी काढली तर 4000 रुपयाची DAPची 50 किलोची बॅग मिळते. एवढी मोठी सबसिडी आपल्याला मिळते. पण आता हळूहळू ही सबसिडी कमी होणार. जमिनीमध्ये स्फुरद आणि पालाश आहे, पण स्फुरद हा न विरघळलेला, तो विरघळत नाही आणि त्याच्यामुळे ते पिकाला मिळत नाही. मग असे जीवाणू आहे की ते स्फुरदाला विरघळण्याचं काम करतात. त्या जीवाणूचं नाव आहे फॉस्फरस सोलुबलायझिंग बॅक्टेरिया, PSB. पी बूस्ट एकरी 1 ते 2 किलो जर तुम्ही वापरलं, 1 ते 2 किलो पी बूस्ट जर वापरलं तर जमिनीतला न विरघळलेला स्फुरद विरघळण्याचं काम ते करते. याची किंमत किती आहे, खर्च किती आहे? 150 रुपयाला 1 किलो. म्हणजे 150 ते 300 रुपयात तुमचा न विरघळलेला स्फुरद मिळून देण्याचं काम हे पी बूस्ट तुम्हाला करेल. आता पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, जमिनीतला पालाश. आपण कधीही जर माती परीक्षण केलं तर जमिनीत भरपूर पालाश आहे असा रिपोर्ट येतो. मग आपण पोटॅश का वापरतो? म्युरेट ऑफ पोटॅश 10-26-26. जर भरपूर पालाश आहे तर पोटॅश वापरायची गरज नाही. पोटॅश वापरला तर फायदा होतो. मग हा पालाश सुद्धा उपलब्ध होत नाही, तर याला उपलब्ध करून द्यायचं काम जे जीवाणू खत आहे KMB हे जीवाणू खत जे आहे ते न उपलब्ध होणाऱ्या पालाशला सुद्धा पिकाला उपलब्ध करून देते. त्यामुळं एकरी 1 ते 2 किलो पी बूस्ट आणि 1 ते 2 किलो K-लिफ्ट पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे आपण कोणत्याही पिकाला आपण दरवर्षी इथून पुढे टाकलं तर आपल्या जमिनीत जे एफडी आहे, असं समजा ती एफडी करून ठेवलेली आहे, अनेक वर्षापासून जे खतं टाकतो ते तिथे साचून राहिलेले,
मग ती एवढी थोडी थोडी रिलीज होईल. तुम्ही पी बूस्ट केलीट जर टाकलं तर दरवर्षी थोडं 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 त्यातलं वापरलं जाईल. म्हणजेच रासायनिक खताचे डोस कमी जरी केले तुम्ही तरी सुद्धा तुमचं उत्पादन घटणार नाही. त्यासाठी आता हे कसं वापरायचं, एक तर शेणखतात मिक्स करून वापरू शकतात. शेणखतात टाकून द्यायचं 10-12 दिवस त्याला ओलसर शेणखतामध्ये, नंतर शेणखत फेकून द्या. तूर, कापूस अशा पिकांना ड्रेंचिंग करू शकता. नोझल काढून घ्यायचं आणि त्याच्या बुडाशी टाकून द्यायचं. आणि तुम्ही पीबूस्ट आणि केलिप जर घेत असाल तर ते स्पोर्स करते जीवाणू, ते तुम्ही रासायनिक खतात सुद्धा टाकू शकता. दुसऱ्या पीएसबी केएमबीचं मी गॅरंटी घेत नाही, पण पीबूस्ट आणि केलिप जे आहे ते स्पोर फॉर्म मध्ये असतात. त्यामुळे रासायनिक खतामध्ये सुद्धा तुम्ही एकरी 2 किलो वापरलं तरी चालेल. तर या पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन सोयाबीनचं करायचं आहे. विद्रव्य खताचे फवारे, बरीच मंडळी फवारणीमध्ये त्या कीटकनाशकासोबत कोणताही फवारा असो, कोणतीही अवस्था असो, 19-19चा पुढा घेतात. पहिला असो, दुसरा असो, प्रत्येक याच्यात 19-19च्या पलीकडे माहितच नाही काही लोकांना. हे असं करू नका, त्याच्यापेक्षा न फवारलेलं बरं. जर तुम्हाला विद्राव्य खत फवारायचं असेल तर पिकाच्या अवस्थेनुसार, अवस्था कोणती आहे, समजा वाढीची अवस्था आहे, फुल लागण्यापूर्वी, मग तिथे 19-19 घ्या. जर फुलं लागायला सुरुवात झाली तर 12-61-0 घ्या. फुल लागायला सुरुवात झाली तर 12-61-0. फळधारणा सुरू झाली तर 0-52-34. फळधारणा अवस्थेत जर फवारायचं असेल तर 0-52-34. परिपक्वता, बोंड लागले, शेंगा लागल्यात, त्याचा दाना भरतोय, अशा अवस्थेमध्ये फवारायचं असेल तर बिग बी, पोटॅशियम सोनाईट, बिग बी किंवा 13-0-45, बिग बी किंवा 13-0-45. तर हे विद्राव्य खतं तुम्हाला फवारणी केल्याबरोबर पिकाला उपलब्ध होतात. पुढचे 8-10 दिवस ते कार्य करतात, पण अवस्थेनुसार. नाही तर प्रत्येक याच्यात 19-19 घेतलं तर फायद्याच्या ऐवजी नुकसान होईल तुम्हाला. त्यामुळं विद्राव्य खत जर फवारायचं असेल तर पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खताचा वापर करा. सोयाबीनचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोणता असेल तर खोडकिडा आणि चक्रभुंगा. आम्ही मागच्या 5 वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचं काम करतोय. जर तुम्ही या खोडकिड्याला आणि चक्रभुंग्याला कंट्रोल केलं नाही तर तो तुम्हाला उत्पादन बियालाही सोयाबीन होणार नाही. इतका घातक ही कीड आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी, म्हणजे हे वर्ष नाही, त्याच्या आदल्या वर्षी अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात एकरी 2 क्विंटलच्या वर सोयाबीन कोणालाच पिकलं नाही. त्याला मुख्य कारण खोडकिडा आणि चक्रभुंगा होता. आम्ही ओरडून सांगत होतो खोडात आळी आहे, पण शेतकरी माहित नाही चांगलं आहे, माझं सोयाबीन मस्त आहे, त्याला फुलंही लागले, शेंगाही लागल्या. आणि शेंगा लागल्या पण त्या पोचणारच नाही ना. दाना बारीक राहील, शेंगा करपून जातील, गळून जातील. आपल्याला जोपर्यंत बघा 2 प्रकारच्या अडचणी असतात समस्या, दृश्य आणि अदृश्य. आपल्याला डोळ्यांना आळी दिसते, त्यामुळे आळीसाठी फवारा करतो आपण, पण खोडातली आळी आपण जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आपला विश्वास बसत नाही. ही खोडकीड आणि चक्रभुंगा हे सोयाबीनसाठी सगळ्यात मोठं संकट आहे. यावर्षी ते अजून जास्त वाढण्याचा अंदाज आहे. याचं कारण यावर्षी खरीपाचं सोयाबीन राहिलंच नाही. खरीपात घेतलं कोणी, रबीत घेतलं कोणी, उन्हाळी घेतलं कोणी, आताही म्हणतं पेरू का. म्हटलं बाबा थांब जरा आता महिनाभर. म्हणजे त्याचा हंगाम कोणता आहे नेमका आम्हीच कन्फ्युज झालोय. त्यामुळं ती कीड जी आहे ती सतत, तिला जीवनक्रम जो आहे तो चालू राहणार. त्यामुळे यावर्षी अजून अटॅक वाढणार. त्याच्यासाठी पहिला उपाय म्हणजे बीज प्रक्रिया करा. सोयाबीनला बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची. आपण काय करतो, सोयाबीनच्या बॅग मध्ये थायरम काय असतं, कशाची पुडी असते, थायरमची. आपण बॅग फोडली की ती पुडी घेतो, फेकून देतो. बरेच शेतकरी ते थायरम दिलेलं ते सुद्धा लावत नाही. तर थायरम हे बुरशीनाशक आहे. बियाण्याद्वारे होणारे काही रोग बुरशीचे जे त्याला कंट्रोल करण्याचं काम थायरम करतं. त्यामुळं बियाण्याला ते थायरम आधी लावा. बुरशीचे रोग जे ते कंट्रोल होते. पण कीड कंट्रोल करण्यासाठी, खोडकिडा आणि चक्रभुंगा कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला
बियाण्याला सोयाबीनला प्रति किलो 4 मिली रिहांश लावावा लागेल. रिहांश 4 मिली, एका किलोला 4 मिली म्हणजे साधारणतः 30 किलोला 120 मिली रिहांश, 50-60 मिली पाणी घ्यायचं. थायरम लावल्यानंतर रिहांश लावायचं. आता हा खोडकिडा कसा जीवनक्रम त्याचा आहे बघा. साधारणतः सोयाबीनला तिसरं पान जेव्हा येतं म्हणजे 13 ते 16 दिवसाच्या दरम्यान त्या तिसऱ्या पानाच्या शिरामध्ये ही माशी अंडे घालते आणि त्याच्यातून 1-2 दिवसात अळी बाहेर पडते. ती शीर पोखरून खोडात जाते आणि खोड पूर्ण पोखरले जातं. आपल्याला वरतून काहीच दिसत नाही. सोयाबीन वाढतं, त्याला फुलंही लागतात, शेंगाही लागतात, पण खोड पोखरल्यामुळं दाणा भरण्यासाठी जे अन्नद्रव्य पाहिजे ते वर पोचत नाही आणि ते अन्नद्रव्य कमी प्रमाणात पोचल्यामुळं शेंगा करपणे, दाणा बारीक राहणे, शेंगा गळून जाणे असे डायरेक्ट उत्पादनावर परिणाम होतो. त्याची सुरुवात होते 13 ते 16 दिवसाला. म्हणून बीज प्रक्रिया करायची. तुम्ही रिहांची बीज प्रक्रिया केली तर 20 दिवसापर्यंत त्याला कंट्रोल मिळेल. म्हणजेच पहिला अटॅक जो आहे तो तुम्ही त्याच्यात सापडणार नाही. ज्या बियाला रिहांश लागलंय, औषध लागलंय असं बी त्यातून वाचत. पण बीज प्रक्रिया केल्यानंतर 10-20% बी तुमचं न औषध लागलेलं किंवा कमी औषध लागलेलं राहू शकतं. त्यासाठी तुम्हाला पहिला फवारा जो आहे हा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान पहिला फवारा द्यायचा. अत्यंत महत्वाचा 2 गोष्टी. सोयाबीनचं उत्पादन जर तुम्हाला वाढवायचं असेल किंवा किमान घटू द्यायचं नसेल तर बीज प्रक्रिया करा. 4 मिली रिहांश आणि पहिला फवारा 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान रेज म्हणजे थायोमेथॉक्सॉन अधिक लॅम्बडा सायलोथ्रीन 15 मिली रेज हा 15व्या दिवशी 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान याचा फवारा अवश्य द्या. या 2 गोष्टी जर केल्या तर खोड माशीला आणि चक्रभुंग्याला बऱ्यापैकी आळा बसेल. पण ही कीड संपणार नाही कारण हिच्या आता 4-4, 5-5 पिढ्या यायला लागल्या. त्यामुळं नंतर सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. शेतात गेल्यानंतर झाडं उपटून पाहणे आणि खोडाला काप देणे. त्याच्यात जर आळी असली 20 झाडापैकी 2 पेक्षा जास्त झाडात आळी असेल तर नंतर सुद्धा तुम्हाला त्याच्या फवारणी व्यवस्थापनामध्ये कीटकनाशकाचा बदल करावा लागेल. रिहांश बीज प्रक्रिया केल्यामुळं खोड माशीला नियंत्रण तर मिळेलच, पण सुरुवातीची जी रस शोषण करणारी कीड आहे 20-25 दिवस ती सुद्धा येणार नाही. जोमदार वाढ सुद्धा होईल. असं आधी थायरम लावायचं, नंतर रिहांश लावा. आणि जर तुम्हाला जीवाणूखत लावायचं असेल तर PSP 10 ग्रॅम प्रति किलो, पी बूस्ट 10 ग्रॅम प्रति किलो हे तुम्ही जीवाणूखत शेवटी लावायचं. तुम्ही थायरम आणि रिहांश आधी 8-10 दिवस 15 दिवस आधी लावून ठेवलं तरी चालेल, पण जीवाणूखत मात्र पेरणीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लावावं लागेल. पी बूस्ट 10 ग्रॅम प्रति किलो. या पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर तुमचं खोडकिडा चक्रभुंग्याची पहिली पिढी जी आहे ती कंट्रोल होईल. त्यानंतर जातींचे वैशिष्ट्य जर सांगायचं झालं, आता यावर्षी भलतीच हवा आहे एका व्हरायटीची. कुठेही गेलं की KDS आहे का म्हणतात. ज्याची बर्डी जमीन आहे, पाण्याची व्यवस्था नाही, तोही म्हणतो नाही फुले संगम आहे का. जातीचे वैशिष्ट्य माहित पाहिजे. मी तुम्हाला कुठली जात लावा किंवा ही लावू नका असं म्हणणार नाही. आपल्याला वैशिष्ट्य माहित पाहिजे. 335 भारतामध्ये सगळ्यात मोठ्या क्षेत्रात लागणारी, अजूनही 28 वर्ष झाले त्या जातीला, तरी सगळ्यात जास्त प्रमाणात लागणारी जात आहे. याचं कारण, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कमी जास्त ताण सहन करते. दुसरं कारण म्हणजे हिचा कालावधी योग्य आहे, 100 दिवस. म्हणजे सरासरी इतका पाऊस जरी पडला तरी तुम्हाला त्याचं भीती नाही, योग्य कालावधीत येते. तिसरं कारण म्हणजे हिच्या शेंगा फुटत नाही. थोडंसं मग काढणं मागं पुढं झालं तरी शेंगा फुटणार नाही. हिचे वैशिष्ट्य हे असेच चांगले वैशिष्ट्य, पण याच्यात गुणदोष आहे. एक की खोडकिडा आणि चक्रभुंग्याला ही थोडीशी इतर किडींच्या तुलनेत जास्त बळी पडते. पण आता आपण जर पाहिलं मागच्या 2 वर्षात तर सगळ्याच जातीवर खोडकिडा आणि चक्रभुंगा येतोय. 9305 उभाट वाढणारी जात आहे. एकरी 30 ते 35 किलो बियाणं वापरायचं. 4 दाण्याच्या शेंगा 20 ते 25% असतात.
आणि 95 दिवस तिचा कालावधी आहे, म्हणजे 335 पेक्षा 5 दिवस लवकर आहे. केडीएस 726 115 ते 120 दिवसाचा कालावधी आहे, म्हणजेच 335च्या नंतर जवळपास 20 दिवस लागतात तिला. याचा अर्थ असा की ऑक्टोबरमध्ये जर पाऊस पडला नाही तर हिला बागायती असल्याशिवाय किंवा संरक्षित सिंचन असल्याशिवाय ही जात येऊ शकत नाही. आणि तसंही तिची शिफारस फक्त बागायतीसाठी केलेली आहे. जर आपण विद्यापीठाचे डॉक्युमेंट्स पाहिले, कृषी विभागाचं जर पाहिलं तर ही 115 ते 120 दिवसात येणारी जात असल्यामुळं ही फक्त संरक्षित ओलीत किंवा बागायतीसाठी शिफारस आहे. दुसरं गोष्ट, हिच्या शेंगा जर योग्य वेळेत काढणी झाली नाही तर शेंगा फुटतात. जर मजूर मिळाला नाही तुम्हाला तर अर्ध सोयाबीन शेतात आणि अर्ध घरी. आता उन्हाळ्यात काही मंडळी लावलेलं आहे, त्याला 120 नाही, त्याचं ते उन्हाळ्यात 140 दिवस झाले तरी हिरवच आहे, रोज पाणी देते. पाणी देऊन देऊन परेशान झाले, शेंगा सुद्धा फुटतात. खाली हिरव्या शेंगा आहे, वरती वाळल्या आणि फुटणंही चालू झाले. या जातीचा चांगलं वैशिष्ट्य काय, फांद्या करणारी जाते, बियाणं कमी लागतं आणि कालावधी जास्त असल्यामुळं उत्पादन 335-93 युरोपास पेक्षा थोडं जास्त आहे. पण 2 दोष आहेत. पहिला दोष म्हणजे कालावधी जास्त आहे आणि दुसरा दोष म्हणजे शेंगा फुटतात. त्यामुळं तुम्हाला कोणती जात लावायची तुम्ही ठरवा. मी असं म्हणत नाही की 726 लावू नका किंवा 335च लावा, असंही म्हणत नाही. पण आपली जमीन कशी आहे, आपल्याकडे व्यवस्था आहे का, वेळेवर मजूर मिळेल का, काढल्या जाईल का, या सगळ्या गोष्टीनुसार आपण जातीची निवड करा. त्यानंतर सोयाबीनच्या 2 नाजूक अवस्था असतात, फुलोरा अवस्था आणि दाणा भरण्याची अवस्था. याच्यात बिलकुल ताण पडू देऊ नका. याच्यात जर सोयाबीनला पाण्याचा ताण पडला तर उत्पादन घटतं. तुम्ही जर इथून वरती गेलात चिखलीपासून पुढे, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, लोणार तिकडे जर गेले ना तर तिथं पावसाळ्यात पण सोयाबीनला पाणी देतात. पाऊस असेल तरी सुद्धा पाणी देतात, म्हणजे ताण पडूच देत नाही. जर या अवस्थेमध्ये सिंचनाची व्यवस्था असेल, पण आपली कशी गडबड असते, आपली मोटर झालेली असते हिवाळ्यात बंद, उन्हाळ्यात त्याचं केबल चोरी गेलेलं, नाहीतर स्टार्टर जळालेलं, नाहीतर रिले खराब झालेला, मग ती जोडजाड करता करताच आपल्याला 8 दिवस लागतात. तोपर्यंत वरचा पाऊस येऊन जातो. असं करू नका, सगळं रेडी करून ठेवा, म्हणजे जर पाण्याचा ताण पडला तर लगेच तुम्हाला पाणी देता आलं पाहिजे. त्यानंतर सोयाबीन मध्ये ज्या किडी येतात त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला खोडकिडा आणि चक्रभुंगा सगळ्यात महत्वाची कीड आहे. दुसरी कीड आळ्या. आळ्यामध्ये 3-4 प्रकारच्या आळ्या आहेत. एक उंटाळी आहे, उंटासारखी पाठ करून चालते, ती उंटाळी. केसाळ आळी. या आळ्या मारायला सहज सोप्या आहेत, फार जास्त महागडं कीटकनाशक तिथं वापरण्याची गरज नाही. साधा आपलं क्लोरोसायपर किंवा इमामॅक्टिन जरी वापरलं तरी कंट्रोल होतात. पण कंट्रोल करायला कठीण आळी आहे, तिचं नाव आहे तंबाखूची पानं खाणारी आळी, स्पोडोप्टेरा लिटुरा. ती कठीण का आहे, ती दिवसा मातीत लपून बसते आणि रात्री येऊन पानं खाते. आपण फवारा काही रात्री करत नाही, त्यामुळे 50-60% कंट्रोल होते, 30-40% तशीच राहते. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला 2 औषधाचं मिश्रण करावं लागेल. एक पोटविष आणि एक गॅस ऍक्शन असलेलं क्लोरोसायपर अधिक इमामॅक्टिन, असं मिश्रण करून तुम्हाला घ्यावं लागेल. फवारणीवरचा खर्च जो आहे तो तुम्ही नियंत्रित ठेवू शकता. काही मंडळी पहिला फवारा कोराजन, दुसरा कोराजन, तिसरा कोराजन, पहिल्यापासून शेवटपर्यंत कोराजन. आपल्या पिकावर फक्त आळीच येत नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यावर खोडकिडा चक्रभुंगा येतो, त्याच्यावर पांढरी माशी तुडतुडा सुद्धा येतो सोयाबीनवर. त्या कोराजनला ती पांढरी माशी मरणार नाही, तुडतुडा मरणार नाही, फक्त आळी कंट्रोल होईल. खोडकिडा चक्रभुंगा सुद्धा कंट्रोल होणार नाही. त्यासाठी कीटकनाशक हे योग्य कीटकनाशक वापरा. काही मंडळी बुरशीनाशक, खूप महागडे बुरशीनाशक सोयाबीनवर वापरतात. विचारलं तर म्हणजे दाना मोठा होतो, म्हणजे बुरशीनाशक आणि दाना मोठा होतो. बुरशीनाशक आणि दाना मोठा होत असतो का? काही मंडळी म्हणते नाही हिरवगार पडतं सोयाबीन. मग हिरवं पडतं तर युरिया फवारा 100 ग्रॅम. एवढं महागडं बुरशीनाशक कशाला फवारतो? फवारणी करताना आपण काय करतोय, कशासाठी करतोय, आपल्याला जे दिसतं ते संकट
आणि जे दिसत नाही ते सुद्धा संकट आपलं कंट्रोल व्हावं. पांढरी माशी येलो मोजॅकचा प्रसार करते. सोयाबीनवरची पांढरी माशी येलो मोजॅक आणि लीफ कर्ल मोजॅक. तुमच्या भागातलं मागच्या 4-5 वर्षापासून जे उडीद मूग चाललाय त्याचं कारण आहे लीफ कर्ल मोजॅक. बेंडक्या रोग, बेंडक्या म्हणता ना तुम्ही, बेंडक्या, तो सोयाबीनवर सुद्धा येतो. त्याचा प्रसार करते पांढरी माशी. त्यामुळं आपल्या शेतात नेमकी कीड कोणती आहे, रोग कोणता आहे याचा आपल्याला प्रादुर्भाव जाणून घेऊन त्याच्यानुसार आपण कीटकनाशक, बुरशीनाशक हे वापरायचंय. तर मंडळी, या पद्धतीनं सोयाबीन व्यवस्थापन आपण केलं तर नक्कीच मी जे 4-5 गोष्टी तुम्हाला उत्पादन वाढीच्या सांगितल्या, 2 ओळीतलं अंतर आपल्या जमिनीनुसार आणि जातीनुसार ठेवा. एकरी बियाण्याचं प्रमाण तुमच्या जातीनुसार ठेवा. बीबीएफ पद्धतीनं पेरणी करा. गरजेनुसार रासायनिक खत कोणतं वापरायचं आपल्या जमिनीत त्यानुसार रासायनिक खत वापरा. खोडकिडा आणि चक्रभुंग्याचं नियंत्रण करा. या पद्धतीनं जर आपण सोयाबीनचं व्यवस्थापन केलं, आपण घेताय ते कमी नाही, एकरी 10-12 क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन 13-14 पर्यंतही गेला, पण अजून त्याच्यामध्ये उत्पादनात या पद्धतीमुळं वाढ होऊ शकते. काल आम्ही परभणीला कार्यक्रमामध्ये एका शेतकऱ्याने सांगितलं, मला 22 क्विंटल सोयाबीन पिकलं एकरी. तर आपल्याला सुद्धा स्कोप आहे, अजून वाढवायचंय, अजून वाढवू शकतो आपण. आणि या सगळ्या गोष्टी उत्पादन वाढण्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर आपण दुसरं आपलं महत्वाचं पीक म्हणजे तूर. आता आपली जे महत्व आहे ते बदलत राहतं दरवर्षी. सोयाबीन चांगलं पिकलं, भाव चांगले की सोयाबीन सारखं चांगलं पिकच नाही म्हणतो आपण. त्याच्या इतकं चांगलं पिकच नाही. सगळ्यात चांगलं सोयाबीन पीक. एक वर्ष तूर पिकली नाही, हे तुरीसारखं बेकार पिकच नाही, जाऊ द्या, तूरच नाही लावायची. म्हणजे ताबडतोब म्हणजे आपलं असा बदल होतो एका वर्षात. समजा पुढच्या वर्षी तुरीला भाव जास्त आणि चांगली पिकली की तुरी इतकं चांगलं पिकच नाही, तुरीचं क्षेत्र वाढवतो, एका वर्षातच वाढवतो, नाही तर कमी करतो. तूर हे माझ्या सगळ्यात आवडीचं पीक आहे. याचं कारण तुरीला उत्पादन खर्च सगळ्यात कमी आहे. तुरीला खर्च किती लागतो? 200-300 रुपयाचं बियाणं, 300 रुपयाचं तणनाशक, आणि टाकलं तर एखादी बॅग DAP, नाही तर ती टाकू नका, PSB आणि TMP द्या, चालेल. त्यानंतर 3 फवारे आळीसाठी तुम्ही फवारताच. त्यात मी सांगतो तसे काही संजीवका आणि विद्राव्य खतं टाका. त्याचा 2,500 रुपये, म्हणजे सगळा खर्च जर काढला तर 3,500 रुपये. मजुरी वेगळी, मजुरी नाही, मजुरी व्यतिरिक्त 3,000-3,500 रुपये तुरीला एका एकराला खर्च येतो. 6,000 रुपये जरी भाव मिळाले, आपले हजारो शेतकरी आहेत त्यांनी यावर्षी सुद्धा एकरी 10 क्विंटलच्या वरती तूर पिकवली. आपल्या जिल्ह्यात आहे, तुमच्या तालुक्यात आहे, खामगावमध्ये, नांदुऱ्यामध्ये, शेगावमध्ये हजारो शेतकरी आहेत. एकरी 10 क्विंटलच्या वर तूर पिकवणं सहज शक्य आहे. आणि जर पाणी जर तुम्ही दिलं, 2 पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही एकरी 15 ते 18 क्विंटल तूर पिकू शकता. नांदुऱ्याला इथे तुम्ही आता निघाली आहे, ते रोडवरच एक प्लॉट होता, मला वाटतं 15-14 क्विंटल पर्यंत, 14 ते 15 क्विंटल एकरी त्यांना पिकला आहे. हे कसं शक्य आहे? शक्य आहे का? नक्की आहे. हजारो शेतकरी आहेत आपले. त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी बदलाव्या लागतील. जर तुम्हाला तुरीचं उत्पादन वाढवायचं तर 2 गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे आपलं लागवडीचं अंतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. तुरीला मुख्य पीक म्हणून कधीच आपण पाहिलं नाही. आपलं लाडकं कापूस, आता गुलाबी बोंडाळी म्हणून जरा ना आवडतं झालं, नाही तर आधी कापूस, मळ्याच्या रानात चांगल्या शेतात कापूस. आता सोयाबीनवर सध्या वर आहे. सोयाबीन, तूर कुठं पेरली, सोयाबीनमध्ये टाकली, चिपराट टाकली, पानबसनाट टाकली, बरडाट टाकली, तर त्याला हलकट सारखं आपलं इकडं टाकलं तिकडं टाकलं, कसं पिकणार आहे? त्याला मुख्य पिकाचा दर्जाच कधी दिला नाही. सगळ्यात चांगलं पीक आहे, सगळ्यात जास्त नफा देणारं पीक आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, उत्पादन आणि उत्पन्न, एकरी नफा वाढवा. तुम्ही जर हिशोब करायला लागले तर नक्कीच तुम्ही मोठ्या क्षेत्रात तुरीचं लागवड करा. थोडेसे संकट आहे, त्याच्यावर मात करू शकतो आपण, त्याला पर्याय आहे. मर लागते, मरीसाठी औषध आहे. तर तूर पेरताना सगळ्यात पहिली गोष्ट, जात कोणती पेरायची? तुरीची जात
फार महत्वाचं आहे. ते पडते, उबळते. सगळ्यात जास्त वांग रोग या जातीवर येतो. स्टरिलिटी मोझॅक यावर्षी पाहिलं असेल तुम्ही, काही झाडाला फुलंच नव्हते, शेंगाच नव्हत्या आणि पानं बारीक बारीक होऊन गुच्छ झाले होते. तो आहे वांग रोग. पण हे याच्यावर तर येतेच, पण हिच्यामुळं दुसऱ्या जातीला सुद्धा परिणाम होतो. त्यामुळं फुकट जरी बियाणं दिलं तर मारुती लावायचं नाही. आपलं बुस्टरचं बियाणं आहे, पण मी कधीच लावा म्हणत नाही. ज्या लोकांना माहित नाही ते लावतात बिचारे, आम्ही त्याला विरोधच करतो. मारुती लावू नका. दुसरी चांगली जात आहे चारू, अंकुरची चारू लाल तुरीमध्ये. आणि त्याच्याही पेक्षा चांगली जात जर कोणी म्हटलं तर ती आहे 716, बिडियन 716. सगळ्यात चांगली जात, मध्यम कालावधी आहे, मर रोगाला सहनशील आहे. मर रोग याच्यावर नाहीच्या बरोबर फक्त पाणीच असलं किंवा फायटोथेराप्लाइट आला तर मर येईल. मुळकूज याच्यावर येत नाही. बिडियन 716. उशिरा येणारी जात आहे आशा. तर या 3 पैकी एक जात निवडा तुम्ही. त्यातल्या त्यात तुमचं, मी तर म्हणेल की बाबा बिडियन 716 ही सगळ्यात चांगली जात आहे. मर रोग कमी येतो किंवा येत नाही, वांग रोग येत नाही, फांद्या करणारी जात आहे. हिची डाळ चांगली होते, बाजारभाव सुद्धा चांगले मिळतात आणि आम्ही ज्या पद्धतीनं तूर लावायला सांगतो त्याला चांगला प्रतिसाद देणारी ही जात आहे 716. आता तुरीचं उत्पादन मी जे तुम्हाला सांगितलं, काही मंडळीच्या कपाळाला आड्या पडल्या, 12, 15, 20, 18 म्हटलं तर ते कसं पिकतं ते सांगतं. आपली तूर कशी वाढते, पारंपरिक पद्धतीनं तूर कशी वाढते आणि तूर कशी वाढायची. तुरीचं झुडूप दिसलं पाहिजे, असं झुडूप पाहिजे. आपली तूर कशी असते, बांबू वर वाढते आणि इकडून 5-10 फांद्या आणि इकडून 5-10 फांद्या. त्याला भांग आपण म्हणतो. काय भांग पडला तुरीचा, हा किती मस्त तूर आली, किती पिकली, 2 क्विंटल, 2.5 क्विंटल, 3 क्विंटल. तुरीला बुडापासून फांद्या पाहिजे. बुडापासून फांद्या असल्या तर तुरीचं उत्पादन वाढेल. जेवढ्या फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त. सरळ गणित आहे. फांद्याची संख्या वाढवा. मग फांद्याची संख्या वाढण्यासाठी काय करता येईल? पहिली गोष्ट म्हणजे लागवड पद्धत बदला. आपण काय करतो, सोयाबीन तूर पेरतो. सोयाबीन तूर असते ना, 5वा तास, 6वा तास किंवा 7वा तास तुरीचं असतं. आता आपला 6वा आहे, पेरणीचं अंतर आहे मॅक्सिमम जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं 18 इंच असतं. आता तूर एक असं पीक आहे की जर तिला खोडाच्या बाजूला 2.5 फूट अंतर सुटलं नाही तर ती बुडापासून फांद्या करत नाही. त्यामुळे तुमच्या सोयाबीन मधली तूर कशी वाढते, जेवढं सोयाबीन वाढलं, समजा छाती इतकं सोयाबीन झालं तर छाती इतकं फक्त खोडच येईल आणि त्याच्या वर त्याला फांद्या लागतील. सोयाबीनची वाढ थांबल्यानंतर वरती तुरीला फांद्या लागतात. असंच वाढते ना, बुडापासून फांद्याच लागत नाही. आणि बुडापासून फांद्या लागल्या नाही तर फांद्याची संख्या कशी वाढणार? बुडापासून फांद्या का लागत नाही? कारण ते सोयाबीन गर्दी करतं तिथे. मग गर्दी टाळण्यासाठी तुम्हाला सोयाबीन तूर हे आंतरपीक घेताना तुरीच्या बाजूचं, दोन्ही बाजूचं 1-1 तास सोयाबीनचं पेरायचं नाही, मोकळं सोडायचं. मोकळं सोडलं तर काय होईल? लगेच तुमच्या मनात प्रश्न आला असेल, नाही सोयाबीनचं उत्पादन कमी होईल. फार कमी होत नाही, सोयाबीनचं उत्पादन फार घटत नाही, पण तुरीचं उत्पादन तुमचं दुप्पट तिप्पट होईल. जे मोकळं तास सोडलं ना तिथं बीबीएफ करून घ्या, लगेच सरी पाडून द्या, तिथं झालं बीबीएफ. तुरही बेडवर आली, सोयाबीनही बेडवर आली. मोकळं तास सोडलं तर तुम्ही जर बुडापासून फांद्या लागतील, शेंडे कुडू शकाल. 1.5 फुटाच्या सऱ्यात शेंडे कुठता येत नाही, कारण तुम्ही तुरीचा शेंडा कुडला तर सोयाबीन त्याला दाबून टाकाल, तुरीला वाढून देणार नाही. त्यामुळे 1-1 तास सोडून द्या. किंवा माडी तूर लावायची, निखळ तूर. 2 ओळीतलं अंतर कमीत कमी 6 फूट ठेवा. भारी जमीन असेल तर 8 फूट ठेवा. समजा 8 फूट अंतर ठेवलं तर त्याच्यात 1 टिपंजे, बैल टिपंजे, 1 फराट सोयाबीन नाही तर मूग पेरून द्या. म्हणजे 3 फुटात येतील ते 3 तास. 2.5 फूट तरी जागा राहील. 2.5 फूट जागा राहिली की जमला. समजा तुम्हाला पीक घ्यायचं तर घ्या, सोयाबीन मूग घ्यायचं तर घ्या, नाही तर काय करा, फुलं लागल्यानंतर त्याला नांगरून टाका, जमिनीत काढून टाका. त्याचं हिरवळीचं खत तयार होईल, जमिनीची सुपीकता वाढेल. ते 3 तास पेरले आणि फुलं लागल्यावर गाडून जर टाकलं तर तुमचं हिरवळीचं खत शेतात तयार होईल. खूप भारी जमीन जर असेल तर 2 ओळीतलं अंतर 8च्या वेळी 10 फूट ठेवा आणि त्याच्यात 5 तास सोयाबीनचे किंवा मुगाचे पेरा.
जोडवळ सुद्धा तुम्ही करू शकता. मध्यम जमिनीमध्ये 5 फुटाच्या अंतरावर रेघाट्या मारून घ्यायच्या, सरी पाडायची किंवा रेघाट्या मारायच्या 5 फुटाच्या. 2 लाईन लावायच्या, एक सोडून द्यायची मोकळी. 2 लावायच्या, एक सोडून द्यायची. म्हणजे मोठं जे अंतर आहे ते 10 फूट राहील. त्या 10 फुटात तुम्ही ट्रॅक्टरला सुद्धा फवारणी करू शकता. त्या 10 फुटात 5 लाईनी तुम्ही सोयाबीनचेही पेरू शकता. जोडवळ सुद्धा करता येईल. भारी जमीन असेल तर 6 फुटाचं ठेवा. 2 लाईन लावायच्या, एक सोडून द्यायची. तर सोयाबीन तूर पेरताना किंवा निखळ तूर पेरताना तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुरीच्या खोडापासून किमान 2.5 फूट किंवा 3 फूट अंतर सोडायचे. दुसरं पीक 3 फुटावर किंवा 2.5 फुटावर आलं पाहिजे. या पद्धतीनं तुम्हाला लागवड करायची. त्याच्यानंतर तुरीची विरळणी करायची. पेरताना 4-4, 5-5 इंचावर एक दाणा लागवड करून घ्या किंवा पेरणी करा. पतली पेरणी करा. कोणी कोणी एकरी 3-3, 4-4 किलो तुरीचं बी टाकतं. एवढी गरज नाही, 1 किलो बस. एकरी 1 किलो. 3-3, 4-4 इंचावर एक दाणा पडेल या पद्धतीनं लागवड करा किंवा पेरणी करा. आता मी जी पद्धत सांगतो ना, जर तुम्ही नवीन पहिल्या वेळेस ऐकत असाल तर तुम्हाला जरा वेगळं वाटेल आणि तुम्ही करायला जर गेले तर तुमच्या घरात भांडणं आहे. म्हणजे आम्ही जी पद्धत सांगतो ही भांडणं लावणारी पद्धत आहे थोडक्यात. सुरुवातीला 1-2 महिन्याची आहेत, म्हणजे फुलं लागेपर्यंत तुम्ही जर हे ऐकून केलं तर घरचे शेजारी पाजारी तुम्हाला वेड्यात काढतील. पण एकदा फुलं लागले की मग तुम्हाला सगळे विचारतील की अरे कसं केलं, काय केलं. तुरीला विरळणी करायची 25 दिवसाला. 2 झाडात अंतर ठेवायचं 1 फूट. 1 राहील कुठं, सव्वा राहील. 1 फुटापेक्षा जास्त जवळ नको. 1, सव्वा, 1.5 वगैरे असं राहिलं चालते. बाकीचे झाडं उपटून टाकायचे आणि जे झाड ठेवलंय त्या झाडाचा शेंडा खुडायचा. 25 दिवसाला शेंडा खुडायचा. आता काय होईल, जे उभाट झाड वाढणार होतं त्याला जागा मिळाली आणि शेंडा खुडला. त्या झाडाला बुडापासून 10-12 फांद्या लागतील. बुडालाच लागतील 10-12 फांद्या. मग त्या 10-12 फांद्या ज्या आहेत 50 दिवसाला, लागवडीनंतर 50 दिवसाला ज्या 10-12 फांद्या आल्या त्या सुद्धा कापून टाका. आता पहिलं शेंडा चांगला मजुराकडून खुडून घ्या आणि दुसऱ्या वेळेस शेंडे कापायला बाजारात मशीन मिळते 700-800 रुपयाची. फक्त ते काळजीपूर्वक इजा होणार नाही अशी ती मशीन वापरायची. एक माणूस 2-3 एकराची शेंडे खुडू शकतो. 50 दिवसाला दुसरी शेंडे खुडा. मग काय होईल, जे 10-12 फांदे आहेत त्याला पुन्हा 7-7, 8-8 फांदे येतील. म्हणजे किती फांद्या झाल्या, 70-80. 75 दिवसाला पुन्हा त्या 70-80 फांदे आहे त्याचे शेंडे खुडा. 25, 50, 75. पहिले 10-12 लागतील. त्या 10-12च्या पुन्हा 7-8 म्हणजे 70-80 झाल्या आणि त्या 70-80च्या 75 दिवसाला शेंडा खुडला की पुन्हा 3-3, 4-4 फांदे त्याला येतील. म्हणजेच तुमच्या एका झाडाला 200 पेक्षा जास्त फांद्या लागतील. एका झाडाला 200 पेक्षा जास्त. आता आपल्या तुरीला किती फांद्या लागतात, 10, 15, 20, 25. समजा दाट आहे तर 3, एका फुटात 3 झाडं बसले तर किती होईल, 75 होईल फार फार. इथं तुमचं तिप्पट वाढलं. मग जर तिप्पट फांद्याची संख्या वाढली तर उत्पादन का नाही वाढणार, उत्पादनही वाढलं. फक्त त्यासाठी तुम्हाला अंतर सोडावं लागेल, योग्य विरळणी करावं लागेल आणि शेंडे कापावं लागेल. या 3 गोष्टी जर केल्या तर तूर तुम्ही एकरी 10 सहज, आणि जर तुम्ही निसर्गाची साथ असेल आणि समजा 1-2 पाणी जर दिले तर 15 क्विंटलच्या वर तूर पिकू शकता. आता मला सांगा, 10 जरी पिकली, 6,000 भाव असला तर 60,000 रुपयाची तूर आणि खर्च किती आहे त्याला, जो दुकानातून आणायचं ते 3,500 रुपये, बाकीचं मजुरी समजा 2-3 हजार रुपये मजुरी. सगळ्यात जास्त आर्थिक नफा देणारं पीक आहे. मात्र याच्यात समस्या आहे. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मर रोग. उबळते ना तूर, उधळते. काय कारण आहे, पहिलं कारण आहे पाणी साचणे. जास्त पाऊस पडला तर मुळाच्या बाजूला पाणी साचलं तर तुरीची झाडं मरतात. त्यासाठी इलाज काय आहे, समजा 5% चिमाट जमीन असेल तिथं तूर लावायची शिफारस नाहीये. पण जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही तिथं बेडवर तूर लावा. बेड तयार करा, उंच बेड तयार करायचा, त्याच्यावर तूर लावायची. म्हणजे ते मुळं जे आहेत त्या मुळांना पाणी लागणार नाही, सरीत पाणी राहील, मुळांना पाणी लागणार नाही. बेडवर तूर लावा. समजा दुसरं महत्वाचं कारण ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त मर लागते
ते म्हणजे फ्युजेरियम विल्ट, मर रोग आहे, मूळ कूच, मूळ सडतात. तुमचे फुलं लागणं चालू झाले की तिथून पुढे मर चालू झाले, झाडं एकदम जळून जातात. लगेच पार शेंगा लागेपर्यंत, शेंगा पक्क्या होईपर्यंत झाडं जळतात. त्याचं कारण आहे मूळ कूच, मुळं सडून जातात जमिनीत. ती बुरशी आहे जमिनीमध्ये, प्रत्येक शेतात बुरशी आहे. तुमचा हरभरा जो जळतो तो त्या बुरशीमुळे जळतो. तूर जे जळते ती फ्युजेरियम विल्ट मुळे जळते. त्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय सांगतो, कमी खर्चाचा, म्हणजे ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे. याची बियाण्याला बीज प्रक्रिया करा. साधारणतः 10 ते 15 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 किलोला लावा. 150 रुपयाचं पाकिट आहे. 10 ते 15 ग्रॅम ट्रायकोडर्मा बियाण्याला लावा आणि तेच उरलेलं जे शिल्लक आहे त्याचं 15-20 दिवसानं लागवड झाल्यानंतर जमिनीत चांगला ओलावा असताना ड्रेंचिंग करा. नोझल काढायचं आणि टाकून द्यायचं जमिनीत चांगला ओलावा असताना. ट्रायकोडर्मा 150 रुपयात काम होतं तुमचं. फक्त ट्रायकोडर्मा फ्रेश चांगला गुणवत्तेचा पहा आणि त्याचं ड्रेंचिंग करा. हा ट्रायकोडर्मा जर तुम्ही टाकला तर जी मुळकूज आहे, जे मुख्य कारण तूर मरण्याचं मुख्य कारण आहे, त्याला तुम्ही टाळू शकता. आता तिसरं सुद्धा एक कारण आहे. तुरीचे झाडं यावर्षी जे मेले बरेच, त्यामध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलं असेल तर फांदी मर नावाचा रोग होता. फायटोथेराप गाईड फांदी मरत होती. खालचं बुड हिरवं होतं, खोड हिरवं होतं आणि फांद्या मेल्या. पहिले एका झाडाच्या 2-3 मेल्या, नंतर 2-4 दिवसांत 2-3, नंतर सगळं झाडच मरून गेलं. तो रोग आहे फांदीमर, फायटोथेराप गाईड. त्यासाठी बुरशीनाशकाचा फवारा जर आलं तर तुम्हाला, आता तुम्हाला नंबर दिलाय मी कस्टमर केअर, आणि युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा सांगितलंय, व्हाईट गोल्ड ट्रस्ट. त्याच्यावरचे व्हिडिओ पहा. तुम्हाला जे जे संकट येईल ते तुमच्या शेतात तुम्हाला चक्कर मारल्यासारखा तो व्हिडिओ पाहिल्याने समजेल. तुम्हाला जी जी अडचण आहे, तुमच्या शेतातली काय अडचण आहे ती आम्ही तिथे तुम्हाला माहिती देऊ. तो ब्लाईट आला तर काय फवारायचं ते तुम्हाला सांगू. मर रोग, त्यानंतर सगळं चांगलं झालं, पण अजून एक खूप मोठं संकट आहे तुरीवर, ते म्हणजे धुवारी. धुवारीमुळं शेंडे जे आहेत ना ते मोकळे होऊन जातात. त्याच्यावरचे फुलं, कळ्या, बारीक चलप सगळे जळून जातात. शेंडा 4 इंच 6 इंच 1-1 फुटापर्यंत शेंडे जळून जातात. यावर्षी धुवारीनं बरंच नुकसान केलं. धुवारी कधी येते? पाऊस पडल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर जो पाऊस पडतो, तो पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुवारी येते. त्यासाठी एकच थोडं नाही. धुवारी यायचा अंदाज असेल तर रात्री शेतात दुपट करायचं. आपलं सोयाबीनचं कुटार, त्याच्यात काही लिंबाचे डंगे टाकायचे, द्यायचं पेटून. रात्री दुपट जर झालं, शेताच्या वर त्याचं कव्हर जर झालं, तर मग तिथं धुवारीला 40-50% वाचू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. धुवारीपासून संरक्षण करा. त्यानंतर तुरीला आणि हरभऱ्याला, तूर आणि हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन. पाणी कधी द्यायचं, कधी द्यायचं नाही ते महत्वाचं आहे. तूर आणि हरभऱ्याला भर फुलात पाणी द्यायचं नाही. भर फुलात जेव्हा पिकं असतात तेव्हा पाणी द्यायचं नाही. मग पाणी कधी द्यायचं? एक तर फुलाच्या सुरुवातीला द्या, एकदम फुलं लागायला सुरुवात झाली की तरी लगेच देऊन द्या. आणि दुसरं पाणी द्यायचं काम पडलं तर मग आपल्याला दाना भरण्याच्या अवस्थेत दुसरं पाणी द्या. भर फुलात पाणी देऊ नका. भर फुलात हरभऱ्यालाही पाणी दिलं की फुलं गळून जातात, तुरीलाही पाणी दिलं की फुलं गळून जातात. हे झालं पाणी व्यवस्थापन. त्यानंतर फवारणी व्यवस्थापन. तुरीवर आळी येते, आळीसाठी आपण कीटकनाशक फवारतो. पण जर तुम्ही या कीटकनाशकासोबत किंवा आळीनाशकासोबत काही संजीवक, काही विद्राव्य खतं, काही मायक्रोन्यूट्रिएंट जर वापरले तर तुमचं उत्पादन 40 ते 50% वाढू शकतं. 40-50% उत्पादन वाढण्यासाठी आम्ही 3 फवारण्याची शिफारस करतो तुरीला. 3 फवारे. पहिला फवारा कळी अवस्थेमध्ये, दुसरा फवारा 50% फुलं असताना, आणि तिसरा फवारा दाना भरण्याच्या अवस्थेत. दाना भरण्याची अवस्था जेव्हा असते तेव्हा तिसरा फवारा. आता बघा, पहिल्या फवारीमध्ये अळीनाशकासोबत आपल्याला फुलाची संख्या वाढावी, कळ्यांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही 12-61-0 हे वर खत, आपलं विद्राव्य खत, आणि झेप नावाचं एक संजीवक याची शिफारस करतो.
याच्यासोबत तुरीला बघा नर फुलं मादी फुलं असतात. नर फुलं गळून जातात आणि मादी फुलाच्या शेंगा तयार होतात. मग आपल्याला नर फुलाची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादन जास्त. मग नर फुलाची संख्या वाढण्यासाठी आपल्या मादी फुलाची संख्या वाढण्यासाठी मादी फुलाची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादन जास्त. मादी फुलाची संख्या वाढण्यासाठी कळी अवस्थेमध्ये झिंक EDTA चिलेटेड झिंक हे फवारा. दुसरा फवारा परागीकरण चांगलं होण्यासाठी बोरॉन आणि अळीनाशक घ्या. तिसरा फवारा दाना भरावा, दाण्याचं वजन चांगलं वाढावं यासाठी 13-045 अधिक भरारी असा घ्या. तुमचे नंबर जर आम्हाला मिळाले, आता मिळतीलच, भारंबेल त्याच्याकडून घेऊ आम्ही. तुम्हाला आम्ही दर सोमवारी SMS चालू करून देऊ. त्या सोमवारच्या SMS मध्ये तुम्हाला फवारणीचं व्यवस्थापन सुद्धा, हवामानाचा अंदाजासाठी तर आपल्याकडे परफेक्ट माणूस आहे, पण आमचं एक बघू काय होते तर ते तुम्हाला दर सोमवारी SMS मिळतील. म्हणजे तुमच्या व्यवस्थापन करताना त्याचा फायदा होईल आणि युट्यूबवर सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर या पद्धतीनं मंडळी तुरीचं व्यवस्थापन जर केलं तर तूर पीक खरंच हे फायद्याचं पीक आहे. जर थोडी निसर्गानं साथ दिली, म्हणजे ही धुवारीच, निसर्ग म्हणजे काय, फक्त धुवारी जर कमी आली तर तुम्ही तूर खूप चांगली पिकू शकता. आणि जर या पद्धतीनं व्हाईट गोल्ड पॅटर्न नुसार तुम्ही विरळणी केली, लागवडीचं योग्य अंतर ठेवलं, शेंडे फुडले, तर नक्कीच तुम्ही तूर खूप चांगली पिकू शकता. हे झालं तुरीबद्दल. त्यानंतर कापसाबद्दल फारसं बोलत नाही, फक्त कापसाच्या गुलाबी बोंडाईचं नियंत्रण कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. कारण सगळ्यात मोठी भीती तीच आहे. आणि अजूनही पुढचे 3-4 वर्ष गुलाबी बोंडाईला घेऊनच आपल्याला कापूस लावावा लागेल. ती येणार असं समजून, कारण जोपर्यंत नवीन तंत्रज्ञान येत नाही तोपर्यंत गुलाबी बोंडाईला इलाज नाही. नवीन तंत्रज्ञानाला परवानगी मिळाल्यानंतर बियाणं तुमच्यापर्यंत यायला जवळपास 3 ते 4 वर्ष लागतील. त्यासाठी गुलाबी बोंडाईचं नियंत्रण कसं करायचं, तर गुलाबी बोंडाईचा जीवनक्रम माहित पाहिजे आपल्याला, कशी जगते. कोणत्याही आळीचा पतंग असतो, पाकोळी. आपण पावसाळ्यात लाईट जर लावला शेतात, त्याच्या बाजूला पाकोळ्या येतात. त्या पाकोळ्या म्हणजे त्या आळीचा प्रौढ. तो प्रकाशाकडे आकर्षित होतो, लाईटकडे आकर्षित होतो, लाईटकडे येतो. तो 10 ते 12 दिवस जगतो. तो फूल लागल्याशिवाय, कापसाला फूल लागल्याशिवाय अंडे घालत नाही. त्या पाकोळ्या ज्या आहेत, मॉथ, फूल लागल्याशिवाय अंडे घालत नाही. फूल लागल्यानंतरच अंडे घालते. आणि 70% अंडे काळोख्या रात्री, अंधाऱ्या रात्री घालतात. हे पतंग काय करतात, 70% अंडे काळोख्या रात्री. काळोखी रात्र म्हणजे अमावस्या, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आता अंडे घातल्यानंतर 4थ्या ते 5व्या दिवशी अळी बाहेर पडते आणि सुरुवातीला ती फुलात जाते. सुरुवातीला फुलंच असतात, बोंड नसतात. जर बोंड आणि फुलं दोन्ही असतील, समजा 80 दिवसाचं पीक आहे आणि अंड्यातून अळी जर बाहेर पडली, तिला बोंड जर असेल तर फुलात जाणार नाही, ती डायरेक्ट बोंडात जाईल. जर बोंड नसतील तर पहिले फुलात जाते आणि फुलात गेल्यानंतर ती अळी त्याच्या पाकळ्या बंद करते, फुलाच्या पाकळ्या वरतून बंद करते आणि ते फुल मग डोमकळीसारखं दिसतं. गुलाबाच्या कळीसारखं फुल दिसते कापसाचं. कापसाचं फुल कसं असतं, उघडलेलं असतं असं, पण अळी आत गेली की ती डोमकळी तयार होते. त्यानंतर ती अळी जाते बोंडात, बोंडाला बारीक छिद्र करते आणि तिच्या बिष्ट्यानं ते छिद्र बंद होऊन जाते. आता एकदा ती अळी बोंडात गेली की तुम्ही काहीही फवारलं, अगदी कोराजन, PM टाकुमी, इमामॅक्टिन हे सगळं एकत्र करून जरी फवारलं तरी ती अळी मरत नाही. बोंडात गेलेली अळी कोणत्याच औषधानं मरत नाही. रात्रभर बोंड भिजू जरी घातले औषधात तरी मरत नाही. मग या अळीला कंट्रोल कधी करायचं? या अळीला कंट्रोल करण्यासाठी 3 गोष्टी मी तुम्हाला महत्वाच्या सांगतो. त्या जर तुम्ही 3ही गोष्टी केल्या तर 90 ते 95% गुलाबी बोंडाईचं कंट्रोल होऊ शकते. पहिली गोष्ट, पतंग प्रकाशाकडे आकर्षित होतात, लाईटकडे आकर्षित होतात, हे आपल्याला माहित आहे. त्यामुळं सगळ्यात पहिलं नियंत्रण करण्याची बिनखर्ची पद्धत म्हणजे लाईट ट्रॅपचा वापर.
घरच्या घरी लाईट ट्रॅप तयार करा. तेलाचा डब्बा घ्यायचा, त्याचा एक भाग कापायचा, आतून बाहेरून पिवळा रंग द्यायचा, 500 किंवा 1000 वॅटची हॅलोजनची कांडी त्या डब्यात लावायची मागून, आणि तो लाईट पिकाकडे तोंड करून पिकाच्या उंचीपेक्षा 1.5 फूट उंचीवर लावून द्यायचा. 8 दिवसातून 1 दिवस जरी रात्री लाईट असेल तरी तुमचे जे पतंग आहेत ते सगळे पतंग येतील आणि त्या लाईटात गरम डब्बा झालेला असेल मरून जातील. घरच्या घरी 200 रुपयात लाईट ट्रॅप होतो. 5-10 एकरासाठी एक जरी लाईट ट्रॅप लावला तरी तुमचं पतंग त्याच्यात आकर्षित होऊन मरतात. आम्ही 3-4 वर्षापूर्वी खूप कॅम्पेन केलं होतं याचं, युट्यूबवर, तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये, तुमच्या पेपरला बातम्या दिल्या, आणि 4 वर्षापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी लाईट ट्रॅप लावले. त्यामुळे एकात्मिक नियंत्रण झालं. बोंडअळीचं चांगलं कंट्रोल त्या वर्षी झालं होतं. पण शेतकऱ्यांना वाटलं की आता गेली बोंडअळी, ते डब्बे फेकून दिले, लाईट फोडून टाकले, त्याच्यानंतर लाईट ट्रॅप काही कोणी लावला नाही. तर हे लाईट ट्रॅप जे बिनखर्ची उपाय आहे तो नक्की लावा. त्याच्यामुळे तुमचं पतंग जे आहेत ते त्याच्याकडे आकर्षित होतील. 8-10 दिवसात 1 दिवस जरी लाईट लागला तरी सुद्धा तुमचे पतंग त्यात कंट्रोल होतील. दुसरी महत्वाची गोष्ट मी जे सांगितलं की पतंग अंडे कधी घालतो, जास्त अंडे कधी घालतो, अमावस्येच्या रात्री. मग अमावस्येच्या रात्री अंडे घातल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी अंड्यातून अळी बाहेर येते. तर अंडे घातल्यानंतर 4 दिवसाच्या आत अंडीनाशक फवारा. 4 दिवसाच्या आत अंडीनाशक सरेंडर, प्रोपेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन. अमावस्या झाल्यानंतर 4 दिवसाच्या आत 2 अमावस्या येतात. पाती लागल्यानंतर महत्वाच्या 2 अमावस्या, त्या 2 अमावस्येला जर तुम्ही सरेंडरचा फवारा घेतला, प्रोपेनोसायपरचा फवारा घेतला तर मोठ्या प्रमाणात अंड्याचं नियंत्रण, 70% बोंडअळीचं नियंत्रण होईल अमावस्यानंतर फवारा घेतला तर. तिसरं, ती आळी सुरुवातीला फुलात जाते. मग जेव्हा फुलं लागायला सुरुवात झाली तिथून पुढं 8-10 दिवस जर तुम्ही त्याच्यावर बारीक निरीक्षण केलं आणि ज्या डोमकळे झालेले आहेत ते फुलंच तोडून घेतले, 10 दिवस सतत मजूर फिरवलं आणि डोमकळी झालेली ते जर तोडून घेतले तर पहिली पिढी तुमची कंट्रोल होईल. आणि पहिली पिढी कंट्रोल झाली तर तुमचं पुढचं नुकसान मोठं टळू शकते. अशा 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर गुलाबी बोंडअळीला घाबरायची गरज नाही. 2002ला बेटी कापूस आला, त्याच्या आधी सुद्धा गुलाबी बोंडअळी होतीच. त्याच्या आधी आपण कापूस घेत होतो. शेकडो वर्षाचं पीक आहे. एखाद्या नुसत्या आळीमुळे आपण घाबरायचं नाही. त्याला थोडीशी अडचण आहे मजुराची, ती सुद्धा काही दिवसात दूर होऊन जाईल. कापूस वेचणी मशीन येतील. ते अजून का नाही आले, कारण आपली ती कापसाबद्दलची जी मानसिकता आहे, त्याला आपल्याला फांद्या पाहिजे मोठ्या, त्याला बोट असं शेवटचं बोट हिवाळ्यात लगे उन्हाळ्यापर्यंत जरी भरदर आलं तरी शेवटचं बोट वेचेपर्यंत आपल्याला त्याला ठेवू वाटतं. आणि मशीन जे आहे ते 1 टाइम हार्वेस्ट, म्हणजे एकाच वेळेस सगळे बोंड फुटणार, वेचून घेणार, संपला विषय, लगे हरभरा पेरायला मोकळे होतो त्याच्यावर. असं आपलं सुद्धा संशोधन चालू आहे. झिरो मोनोपोडिया 1 टाइम हार्वेस्ट, म्हणजे त्याला गळफांदीच नाही येणार आणि एकाच वेळेस बोंड मॅच्युअर होतील. असं बुस्टरचं बियाणं तुम्हाला येत्या 2-3 वर्षात 4 वर्षात ते मिळेल. आणि तोपर्यंत मशीनचा सुद्धा विकास झालेला असेल, वेचणी मशीनचा. बुस्टरचं असं कापसाचं बियाणं तुम्हाला 3-4 वर्षामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ. पेरून द्याल तुम्ही कापस, पेरून द्यायचं आणि डायरेक्ट मशीननं वेचून घ्यायचं. आता कापसामध्ये उत्पादन दुप्पट करण्याचं एक तंत्र आहे. दुसरं काही गोष्टी न करता फक्त एक गोष्ट केली तर तुमचं उत्पादन दुप्पट होते. हे तंत्र दादा लाड म्हणून शेतकरी आहेत, त्यांनी विकसित केलेलं किंवा त्यांनी अभ्यास केलेला आहे. पण मी त्यांचे 2-3 प्लॉट पाहिले आणि मला खूप आवडलं. ते उत्पादन दुप्पट नक्कीच होईल असं ते तंत्र आहे. त्यामध्ये काय आहे बघा, कापसाला 2 प्रकारच्या फांद्या असतात. अजूनही तुमच्या शेतात जर झाड असलं तर बारकाईनं पहा त्या झाडाला. एक फांदी असते मोनोपोडिया, म्हणजे त्याला गळफांदी म्हणतात. ती बुडाजवळून येते, बुडाजवळून येते आणि उंच वाढते, अशी बाजूला शेंड्यासोबत कॉम्पिटिशन करते. तिला बोंड कमी येतात, गर्दी जास्त करते. आणि दुसरी फांदी असते फळफांदी, सिम्पोडिया म्हणतात त्याला. ती आपली खोडाला लागते आणि त्याच्यावर मग झिकझॅक मध्ये 5-6 बोंड असतात, त्याला म्हणतात फळफांदी. गळफांदी आणि फळफांदी.
ज्या ठिकाणी गळफांदी लागते तिथून वर कापसाचं खोड बारीक होतं, तिथपर्यंत खोड मोठं असतं आणि त्याच्यावर बारीक खोड झालेलं असतं. म्हणजेच काय, अन्नद्रव्य जे येतं ते पहिले गळफांदीला मिळतं आणि मग शिल्लक राहिलेलं वर जातं. पंक्तीत कसं पहिलं बसणाऱ्याला सगळं बिलकुल गोड धोड हे ते सगळं मिळतं, तसं त्या गळफांदीचं आहे. पहिल्या पंक्तीतलं जसं जेवण आहे तसं त्या गळफांदीला सगळं मिळतं, राहिलं सुईलं ते वर मिळतं. आपले बोंड पहा, पहिला कापसाचा वेचा जो असतो तो जड असतो आणि नंतर हलकं होत जाते. एवढं वेचलं तरी गाठवलं ते 10 किलो भरतं. ती बाई म्हणते तुमचा काटा खराब झाला. कशाचा काटा खराब झाला, तिथं वर काही पोचलंच नाही. वरचं बोंड 2 ग्रॅमचं, खालचं 6 ग्रॅमचं. काही मंडळी हिशोब करते, एकरी किती कापूस, किती झाडं, एकरी इतके झाडं गुणीला इतके बोंड आणि बोंडाचं वजन भरतात म्हणजे धरतात गणित करताना 6 ग्रॅम आणि ते गणित जातं 30 क्विंटलच्या वर आणि होतं किती 12 क्विंटल 10 क्विंटल. कशामुळं, कारण बोंडाचं वजन तुम्ही चुकीचं धरलंय, वरचे बोंड पोचतच नाही. त्यांनी 35 ते 45 दिवसात लागवड केल्यानंतर ही गळफांदी जर कापून टाकली, हिचं काम काय आहे, फक्त बॅलन्स करणे. आणि जर 2-3 गळफांद्या येतात त्या जर कापून टाकल्या तर काही ते झाड पडत नाही, काही नाही. पण त्याचा फायदा काय होईल, पहिला फायदा म्हणजे ही गर्दी करते, त्यामुळे आपल्याला 2 ओळीतलं अंतर वाढवावं लागते. दुसरं, ही अन्नद्रव्य जास्त शोषते, त्यामुळे वरचे बोंड बारीक होतात. जर ती कापून टाकली तर गर्दी कमी होईल, म्हणजेच तुम्ही 5 फुटात जे अंतर लावता कापसाचं 2 ओळीतलं ते तुम्ही 2.5 फुटावर 3 फुटावर येऊ शकता. जे 4 फूट लावता ते 2.5 फूट 2 फूट करू शकता. आणि अन्नद्रव्य गळफांदीला न केल्यामुळं वरचे बोंड तुमचे वजनदार बनतील. तर हा एक प्रयोग करून पाहायला यावर्षी हरकत नाही. पूर्ण क्षेत्रात नका करू. गळफांदी कापायची, लागवड करा तुम्ही 2 फुटावर, काही 5-10 तास 2 फुटाचे करा, 2च फुटावर आणि त्याचा शेंडा पडायचा 2.5 फुटावर. आपल्याला कापसाच्या डोक्याच्या वरून फिरल्याशिवाय करमत नाही. वरचा हातभर जे आहे ना, एवढं 2 फूट काहीच कामाचं नसतं. त्याला बोंड जरी लागले तरी इतका हलका कापूस असतो, तर त्याला विनाकारण अन्नद्रव्य वर कशाला जाऊ देतात, फोडून टाका शेंडा. 2 फुटावर 5-10 तास लावा, त्याचा शेंडा 2.5 फुटावर पुरा. 10 तास 2.5 फुटाच्या अंतरावर लावा, त्याचा शेंडा 3 फुटावर पुरा. आणि 10 तास 3 फुटाच्या अंतरावर लावा, त्याचा शेंडा 3.5 फुटावर करून पहा. हा प्रयोग तुम्ही 30 तासासाठी करा, 10-10 किंवा 5-5 घ्या आणि 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान त्याला 1, 2 किंवा 3 गळफांद्या असतील त्या कापून टाकायच्या. त्या कशा ओळखायच्या, कधी कापायच्या, तुम्हाला युट्यूबवर सगळी माहिती आम्ही सांगू, त्याचे व्हिडिओ वगैरे बनवून तुम्हाला दाखवू. असा प्रयोग करून पहा, मग तुम्हाला त्याचा अनुभव आला की आपल्या जमिनीत अंतर किती ठेवायचं. मग पुढच्या वर्षी मोठ्या क्षेत्रावर तो प्रयोग करा. यावर्षी सगळ्यात जास्त याच्यावर कराल आणि त्या गळफांद्याच्या ऐवजी फळफांद्याच कापून टाकल्या तर नंतर मला शिव्या द्या. त्याच्यामुळे यावर्षी प्रयोग करून पहा आणि मग आपला अंतर किती ठेवायचं, शेंडा कधी कापायचा हे तुम्हाला बरोबर लक्षात येईल. पुढच्या वर्षी मोठ्या क्षेत्रात करा. तर मंडळी, हे कापसाचं उत्पादन दुप्पट करण्याचं तंत्र आहे, याचा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. नंतर पुढच्या वर्षी मोठ्या क्षेत्रात करा. आणि गुलाबी बोंडअळीला घाबरू नका. कापूस एकदम सोडण्याचं पीक नाही. शेकडो वर्षापासून आपण कापूस घेत आलोय, हजारो वर्षापासून. सोयाबीन हे पीक जगात कुठंच 40 वर्षापेक्षा जास्त टिकलं नाही. आपल्याला 35 वर्ष झाले. त्यामुळे कापसाचा एकदम राग नका करू. आणि आता सध्या नावडता येईल, आता भाव वाढल्यामुळे थोडस जरा परत हे झालंय. पण एकदम ते कापूस लावा, मी तर म्हणतो अर्धा एकर का होईना कापूस लावला पाहिजे. ते कापूस जो आहे ना शेतात बोलवतो शेतकऱ्याला. तुम्ही सोयाबीन पेरावर सगळं तुमची चक्कर 8 दिवसाला 7 दिवसाला 4 दिवसाला होईल. कापूस जर असला तर रोज सकाळ संध्याकाळ, त्यातल्या त्यात 40 ते 80 दिवस जे त्याचं तारुण्य ते फार बोलवतो. त्याला पाते लागले ना मग दिवसातून 2 चक्र होतात. त्यामुळे शेतात चक्कर मारण्यासाठी का होईना कापूस लावा. मी कापसाचं क्षेत्र वाढवा असं म्हणत नाही, पण एकदम सोडू नका. तर मंडळी, हे सगळे 3 पिकांबद्दल मी सांगितलं. तुमचे काही शंका प्रश्न असतील तर आपण नंतर चर्चा करायची, आताच करू शकता. मला खूप आनंद वाटला खरंच. कृषी केंद्रानं असा उपक्रम मी पहिल्या वेळेस पाहिला, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बोलून. नाहीतर कृषी केंद्रवाले कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती, पण हे जरा वेगळे, हे अपवाद आहे.
म्हणजे शेतकऱ्याचा हिताचा विचार करणारा माणूस किंवा एक फर्म, महाराजांचं नाव त्यांनी दिलंय आणि खरंच चांगलं काम करतायत. त्यांना आपण सगळ्यांनी मिळून साथ द्यावी, आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं अजून मनोधैर्य वाढवावं. आणि त्यांनी वक्तेही कसे बोलवले, डग पाटील अख्ख्या महाराष्ट्रात सगळं नाव झालेलं आहे, हवामानाचा अंदाज. पाटील साहेब कीटकशास्त्रज्ञ, सगळ्या किडींचा तुम्ही काही विचारा. तांबे साहेब सगळे तुमचं फळबाग तर असेल तर सगळ्या फळबागाचं तुम्हाला काय अडचणी त्या सगळ्या सांगतील. म्हणजे तुमच्या मनात इथून पुढं आजच्या नंतर शंकाच ठेवायची नाही बहुतेक त्यांना. तुमच्या मनात कुठला प्रश्नच राहील नको, असं सगळं हा कार्यक्रम आयोजित केला. तर मंडळी, आयोजकांचे म्हणजे गजानन ॲग्रो, भारंबेजी, बारसाकडेजी, त्यांचे पूर्ण कुटुंब, याचं मी खरंच धन्यवाद देतो यांना. आणि आपल्या सर्वांना सुद्धा मला धन्यवाद द्यावासे वाटतात, कारण मला वाटतं आज तापमान 44 ते 45 डिग्री नक्कीच असेल. एवढ्या तापमानात सुद्धा तुम्ही आलात, त्यामुळं नक्कीच आपले सुद्धा आभार मानायला हरकत नाही. आणि यापुढं आपण संपर्कात राहू. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, SMS च्या माध्यमातून तुम्हाला नंबर सुद्धा दिलाय. तुम्हाला काही समस्या आली तर त्या नंबरवर कॉल सुद्धा करू शकता. फेसबुकवर सुद्धा व्हाईट गोल्ड ट्रस्टचं चॅनल आहे, टेलिग्राम आहे, टेलिग्राममध्ये सुद्धा आम्ही सतत माहिती देत राहतो. तर पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो. यानंतर तुमचे काही प्रश्नोत्तर असतील तर त्याबद्दल चर्चा करू. त्यापूर्वी मी इथं उपस्थित सर्व शेतकऱ्यांना येणारा हंगाम आणि आयुष्यातले सगळेच हंगाम, जे काय खरीप, रब्बी, उन्हाळी, जेवढे आयुष्यभरात हंगाम येतील हे सगळे चांगले जावो, तुमचं उत्पादन वाढो आणि उत्पादनाला चांगले भाव मिळो, अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. काही प्रश्न आता विचारायचे नंतर घेऊ. तुम्ही लिहून ठेवा, काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू नंतर. अतिशय अभ्यासपूर्ण संशोधनात्मक विवेचन श्री जाधव सरांनी यावेळी आपल्यासमोर केलेले आहे. जागेवरून न हलता अगदी जेवणाची वेळ झालेली असतानाही सर्वजण अगदी शांततेने ऐकून घेत होते. सर्वांनी लिहून घेतलं हे विशेष आहे. पारंपरिक शेतीबरोबरच वैज्ञानिक एक पाठपुरावा असलेली शेती यापुढे आपण सर्व करत आहोत. आता जेवणाची वेळ झालेली आहे. तत्पूर्वी काही श्री गजानन ॲग्रोचा प्रमुख अशा ग्राहकांचा सत्कार फक्त 5 जणांचा इथे आपण करणार आहोत. त्या सत्कारासाठी मी पंजाबराव डग पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कृपया यांचा सत्कार करावा. मी ज्यांची नावं घेतो त्यांनी समोर यायचं आहे. श्रीकृष्ण कोरडे, कोलोरी. श्री संजय कंकाळे, गव्हाण. श्री सुनील देशमुख, शिरसगाव देशमुख.
वासुदेव मोरखडे उमराबीचे. श्री विजय चाके जलम. श्री विजय चाके. धन्यवाद. हे सर्व शेतकरी असे होते की ज्यांचं बिलिंग हे श्री गजानन ॲग्रो होते 2 ते 5 लाखाच्या मध्ये होतं. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. यापुढे जेवणाची इथे उपस्थित महिला शेतकरी माधवीताई लोखंडे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया सत्कारासाठी व्यासपीठावरती यावे. आणखी बरेचसे सत्कार बाकी आहेत ते आपण हळूहळू मध्ये घेऊ. यानंतर जेवणासाठी अवकाश आहे आणि त्यात तत्पूर्वी सांगतो असं की जेवणाच्या अवकाशानंतर श्री पंजाबराव ढग पाटील व अजून सर्व मान्यवरांचे महत्त्वपूर्ण विषयांवरती विवेचन असणार आहे. तरी सर्वांनी जेवणानंतर पुन्हा आसनस्थ व्हायचं आहे. त्याचबरोबर जेवणासाठी 1 तासाचा अवकाश आहे. त्या अवकाशामध्ये जर का आपल्या आसपासचे काही शेतकरी बांधव ज्यांनी हे ऐकावं यापुढील कार्यक्रम असं आपल्याला वाटतंय त्या लोकांना फोन करून आपण बोलवून इथे नक्कीच बोलवून घ्या. त्यांनाही याचा फायदा होईल. 1 तासामध्ये आजूबाजूच्या खेड्यांवरील सर्व शेतकरी लोक इथे येऊ शकतात. तुम्ही त्यांना नक्की बोलवू शकता. आता जेवणासाठी अवकाश आहे. सर्वांनी उठायला हरकत नाही.